नमस्कार. ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगी बलकवडे यांच्या षष्टब्दी पूर्तीनिमित्त चालू असलेल्या आपली संस्कृती आपला इतिहास या व्याख्यानमालेतील आजचे 23वे पुष्प गुंफणार आहेत डॉक्टर सचिन अनिल पुणेकर. सचिनजींचा विषय असणार आहे सह्याद्रीतील गडकोट, पर्यावरण आणि जैवविविधता. वास्तविक सह्याद्रीमध्ये ऐतिहासिक दृष्टिकोनातून अनेक स्थळं, गडकोट आहेत, ठिकाणं आहेत. परंतु यांना केवळ ऐतिहासिक महत्त्व नाही, तर त्या ठिकाणी जैवविविधता देखील खूप समृद्ध प्रमाणात आपल्याला आढळून येते. आणि म्हणून या जैवविविधतेचा, विशेषतः सह्याद्रीतील जैवविविधतेचा अभ्यास डॉक्टर सचिनजींनी केला आहे. आज हाच विषय तो आपल्यासमोर मांडणार आहे. या गडकोटांमध्ये आढळणाऱ्या वन्यजीव, वनस्पती, दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पती, घातक अनेक वन्यजीव, अशा विविध विषयांचा सचिनजींनी अभ्यास केला आहे. त्यांना या विषयाची सुरुवातीपासूनच आवड होती आणि म्हणून त्यांनी वनस्पतीशास्त्र विषय घेऊन MSc केल्यानंतर कर्नाटकातील औंशी राष्ट्रीय उद्यानातील वनस्पती आणि पर्यावरण असा विषय घेऊन PhD पदवी संपादन केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये देखील त्यांचं संशोधन कार्य चालू आहे. अनेक संस्थांमध्ये सचिनजींनी आजपर्यंत संशोधन केलं आहे. त्याच्यामध्ये आगारकर संशोधन संस्था असेल, नवरोजी गोदरेज सेंटर फॉर प्लांट रिसर्च, भारतीय वनस्पती सर्वेक्षण, त्याबरोबरच पिरामल लाईफ सायन्स मुंबई, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे, अशा अनेक संस्थांमधनं सचिनजींनी आजपर्यंत संशोधनाचं काम केलं आहे. आजपर्यंत 24 नवीन प्रजातींचा सचिनजींनी त्यांनी शोध लावला आहे. यासाठी पुष्कळ डोळस अशी गडकोटांची भ्रमंती त्यांनी केली आहे. याबरोबरच सचिनजींनी मुवमेंट अगेन्स्ट बायोलॉजिकल इन्व्हेजन म्हणजे परकीय जैविक आक्रमणं जी आहेत याच्या विरोधातली चळवळ देखील त्यांनी स्वतः उभी केलेली आहे. आजवर सचिनजींनी अनेक शोधनिबंध लिहिलेत, म्हणजे जवळपास 60हून अधिक शोधनिबंध त्यांनी आजपर्यंत सादर केलेत. वर्तमानपत्र आणि मासिकातनं विपुल लेखन केलेलं आहे. त्याच्याचबरोबर आकाशवाणी, दूरदर्शन इथल्या कार्यक्रमांमध्ये आणि अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतलेला आहे. आपल्या या विषयाशी समरस झालेले सचिनजी आज आपल्यासमोर म्हणून त्यांच्याच आवडीचा हा विषय सादर करणार आहेत. या 23व्या पुष्पासाठी विषय मांडायला सचिनजींनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातनं मान्यता दिली आणि आज ते आपल्यासमोर हा विषय मांडतायत. याबद्दल श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा अशी त्यांना विनंती करतो. नमस्कार. नमस्कार. आदरणीय श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्टब्दी निमित्त किंवा षष्टब्दी पूर्तीनिमित्त आयोजित आपली संस्कृती आपला इतिहास या व्याख्यानमाले अंतर्गत हे आजचं 23वं पुष्प. मी श्री रायगड मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो की ज्यांनी हे 23वं पुष्प माननीय पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्टब्दी पूर्तीनिमित्त अर्पण करण्याची संधी मला दिली. पांडुरंगजी बलकवडे हे ज्येष्ठ इतिहास संशोधक आहेत आणि आमचे जवळचे स्नेही देखील आहेत. तर मला खूप आनंद आहे की त्यांच्या या अभिष्ट चिंतना प्रित्यर्थ मला हे आपल्याशी संवाद करण्याची संधी मला मिळते. आजचा जो माझ्या सदीप व्याख्यानाचा जो विषय आहे तो विषय फार महत्वाचा आहे, वेगळा आहे आणि विषय असा आहे की सह्याद्रीतले गडकोट
पर्यावरण आणि जैवविविधता किंवा जीविदता या विषयावर मी आपल्याशी आज सचित्र किंवा प्रकाशचित्रांच्या माध्यमातून संवाद साधण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राला दैदिप्यमान अशी दुर्ग संस्कृती, दुर्ग इतिहास, दुर्ग परंपरा लाभलेली आहे. हे दुर्ग केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातून नव्हे तर जैविधतेच्या दृष्टिकोनातून देखील समृद्ध आहे. आणि सदर सचित्र व्याख्यानात महाराष्ट्राच्या सह्याद्रीतील विविध गिरिदुर्ग, वनदुर्ग, घेरा, त्यांचा परिसर याचा एकंदरीत साक्षेपानं धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न आहे. आणि या एकंदरीत वेगळ्या दुर्गांवर पर्यावरण आणि जीविदता कशा पद्धतीची आहे, त्याच्यामधली वैचित्र्यता कशा पद्धतीची आहे, याचा आढावा आपण आज घेणार आहोत. आपल्या गडकोटांवर कुठल्या प्रकारचा निसर्ग अधिवास आहे, त्याच्यामध्ये कुठले जीवजंतू राहतात, त्यांच्यामध्ये कुठल्या धोकाग्रस्त, प्रदेशनिष्ठ, दुर्मिळ प्रजाती आहेत, याचा आढावा देखील आपण आज घेणार आहोत. आणि त्यांचं संवर्धन, संरक्षण कशा पद्धतीत करायचं हेही आपण जाणून घेणार आहोत. आणि गेले अनेक वर्ष संशोधनातनं, निरीक्षणातनं जो आपण सह्याद्री भटकंती केलेली आहे, त्या भटकंतीतनं जी निरीक्षणं आलेली आहेत ती मांडण्याचा एक सुयत्न, एक प्रामाणिक प्रयत्न करण्याचा या व्याख्यानमालेतनं आज मी प्रयत्न करणार आहे. तर अधिक वेळ न दवडता चला तर मग या अनोख्या अनवट अशा दुर्ग भटकंतीला आणि त्या दुर्गांच्या परिसरात किंवा दुर्गांवर असलेल्या पर्यावरण आणि विविधतेच्या विषयी आपण थोडक्यात ओळख करून घेऊ. चला तर मग आता जो आपला विषय आहे तो सह्याद्रीतले गडकोट, पर्यावरण आणि जैवविविधता, फोर्ट्स इन नॉर्दर्न वेस्टर्न घाट्स, एन्व्हायरमेंट अँड बायोडायव्हर्सिटी या विषयावर आपली आजची एकंदरीत चर्चा असणार आहे. कुठल्याही शुभ कामाची सुरुवात गणेशाला वंदन करून आपण करतो. त्यामुळं हा एक वारसा, म्हणजे आपण आज निसर्ग वारसा किंवा एक महत्वाच्या वारशाविषयी बोलणार आहोत. तर जो आपला आध्यात्मिक वारसा आहे त्याला वंदन करून, गणेशाला वंदन करून, त्रिशंडू गणपतीची ही मूर्ती आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. त्या गणेशाला वंदन करून आपली भटकंती आपण चालू ठेवूया. तुम्हाला माहिती की निसर्गातलं प्रत्येक घटक, कुठलाही जीवजंतू असेल, प्राणी असतील, पक्षी असतील, सरीसृप असतील, अगदी उभयचर प्राणी असतील, सपुष्प वनस्पती असतील, हे एकमेकांशी कनेक्ट आहे. आणि आपण जी समोर स्लाइड बघताय त्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसतंय की आपण ते कॉबवेब म्हणजे कोळ्याचं जाळं आणि ब्रह्मांड असं ते कम्पॅरेटिव्ह अकाउंट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे एकमेकांशी कनेक्ट आहेत आणि मनुष्य प्राणी देखील त्याचा एक अविभाज्य असा घटक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की कॉबवेब मधले एखादं काही त्यातलं जाळं कमकुत झालं तर एकंदरीत त्याचा परिणाम हा सबंध जाळ्यावर होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक घटक आणि त्याचं संवर्धन, संरक्षण होण्याची नितांत गरज आहे. तुम्ही ही जी स्लाइड बघताय याच्यामध्ये आपल्या दुर्गांवर किंवा दुर्ग परिसरामध्ये असं बराच वेळा आपलं चित्र दिसतं की तिथे एक आपला ऐतिहासिक वारसा असतो, एक आध्यात्मिक वारसा असतो आणि निसर्ग वारसा देखील असतो. सो दिस इज द परफेक्ट ब्लेंड ऑफ नेचर अँड कल्चर. आणि खऱ्या अर्थानं फार महत्वाची ही गोष्ट आहे. आपण बघू शकता हे श्री क्षेत्र भीमाशंकर, 12व ज्योतिर्लिंग आणि भीमाशंकराचं हे मंदिर हेमाडपंथी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता आपण दुर्ग याच्याविषयी जाणून घेणारच आहोत, पण या दुर्गांवर आढळणारी जी विविधता आहे, जैवविविधता आहे, त्यांचे कुठले कुठले इको सर्व्हिसेस, कुठले कुठले पर्यावरणीय त्याचे रोल आहेत, महत्वाची भूमिका आहे हे आपण बघू शकतो. ते अन्न प्रोव्हाइड करतं, लाकूड फाटा प्रोव्हाइड करतं, नॅचरल डिझास्टर पासून ते आपल्याला वाचवतं, परागीभवन करण्याचं महत्वाचं काम कीटकांमार्फत, पक्ष्यांमार्फत, सस्तन प्राण्यांमार्फत देखील मोठ्या प्रमाणात होतं. टुरिझम सारखा महत्वाचा आहे की ज्याच्यात सोशिओ इकॉनॉमिक अपलिफ्टमेंट लोकांची, तो एक महत्वाचा विषय आहे. पाण्याचे अनेक स्त्रोत हे वनांमध्ये उगम पावतात, त्यामुळं प्रोव्हिजनिंग ऑफ फ्रेश वॉटर हे एक महत्वाचं अंग त्यात करता येऊ शकतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अन्न पुरवठा जो आहे किंवा जे आहेत म्हणजे ट्रेडिशनल मेडिसिन्स जे आहेत याची देखील मोठ्या प्रमाणात पुरवठा हा सभोवतालच्या जैवविविधतेतनं किंवा वनश्रीतनं मोठ्या प्रमाणात होत असतो. तर हे आपण जाणून घेतलं. आता ही जैविकता किती महत्वाची आहे याच्या विषयीचं एकंदरीत ऋण आपण कसं मानायचं, तर काही हरित दिन साजरे करण्याची एक प्रथा आहे.
त्याच्यामध्ये 22 मे म्हणजे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस हा देखील साजरा होतो. सो बेसिकली दिस इज टू एक्नॉलेज द इको सर्व्हिसेस ऑफ व्हेरियस एंटिटीज ऑफ मदर नेचर. तसंच जागतिक वसुंधरा दिन आहे. ब्रह्मांडातील जिवंत धारा आपली सुंदर वसुंधरा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण का वसुंधरा आपल्याला भरभरून देते, त्याचंच हे प्रतीक. तसंच काही वनांविषयी आत्मीयता व्यक्त करणारे काही दिवस असतात. त्याच्यामध्ये मग इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट 21 मार्च आणि पाण्याविषयी खरं तर जलामुळंच जीवन आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळं या पाण्याविषयी आत्मीयता जर तुम्हाला व्यक्त करायची असेल तर 22 मार्च म्हणजे जागतिक जलदिन हा आपण साजरा करतो. आणि संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे की नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. म्हणजे 13व्या शतकामध्ये हा किती महत्वाचा विचार माऊलींनी दिला ते बघा. आपण बघू शकता की जगभरात अत्यंत महत्वाचे असे अधिवास आहेत. जैविधतेने नटलेले काही मेगा डायव्हर्सिटी कंट्रीज आहेत. त्यात तुम्हाला ऑस्ट्रेलिया दिसतंय, ब्राझील दिसतंय, चायना दिसतंय, इक्वेडॉर आहे, भारताचा नंबर 7वा आहे. त्यानंतर इंडोनेशिया असेल, मादागास्कर असेल आणि व्हेनेझुएलापर्यंत असे 17 जैविधतेने समृद्ध असलेले देश जगभरात आहेत. आणि हे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स किंवा अति धोकाग्रस्त असलेले अधिवास जगभरातले कुठले, तर हे आपण बघू शकतो. आणि ह्या ज्या इंटरनॅशनल बॉडीज आहेत, युनेस्को आणि IUCN, युनेस्को बेसिकली वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर करण्याचं महत्वाचं काम ही संस्था करत असते. आणि याच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे की पश्चिम घाट हा देखील एक जागतिक वारसा म्हणून त्यातले बहुतेक पॅचेस हे जाहीर झालेले आहेत, घोषित झालेले आहेत. तर या संस्थांचं योगदान फार मोठं आहे त्या बाबतीत. हे जगातले वेगळे जागतिक वारसा क्षेत्र, त्याच्यातले नैसर्गिक वारसा क्षेत्र. आता भारताकडे येऊया. भारतामध्ये आपण जर बघितलं तर ही जी तुम्हाला डाव्या बाजूला हिरवी पट्टी दिसतीये, ही जी पर्वत रांग दिसतीये, ती म्हणजे आपला पश्चिम घाट म्हणजे वेस्टर्न घाट ज्याला आपण म्हणतो. आणि पश्चिम घाट हा साधारणतः रिव्हर तापी गुजरात मध्ये तो सुरू होतो आणि तो कन्याकुमारीमध्ये त्याचा शेवट होतो. म्हणजे साधारणतः 1600 किलोमीटर लांबीची ही पर्वत रांग अरेबियन सी जो आहे याला समांतर अशी ती दक्षिणेकडे जाते. आणि त्याचे प्रामुख्याने 3 भाग होतात. उत्तर पश्चिम घाट ज्याला नॉर्दर्न वेस्टर्न घाट्स असं म्हटलं जातं. तापीपासून कर्नाटक मधल्या काळी नदीपर्यंत, काळी नदी ते उटकमंड म्हणजे उटी पर्यंतचा जो भाग आहे त्याला म्हणतात सेंट्रल वेस्टर्न घाट. आणि पश्चिम घाटामध्ये 20 किलोमीटरची साधारणतः गॅप आहे, त्याला म्हणतात पालघाट गॅप. आणि पालघाट गॅपच्या खालचा जो भाग आहे त्याला म्हणतात सदर्न वेस्टर्न घाट. तर हे ढोबळमानाने 3 भाग हे पश्चिम घाटाचे होतात. त्यानंतर नॉर्थ ईस्ट मध्ये तुम्हाला माहिती आहे की हिमालय आणि नॉर्थ ईस्ट माउंट 7 सिस्टर माउंटन, दिस इज ऑल्सो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट इन इंडिया. तर आपण बघूया की भारतामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीचे नॅचरल हेरिटेज आहेत. तर थोडक्यात आढावा घेऊ. ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क कॉन्झर्वेशन एरिया, इथलं वन. काझीरंगा नॅशनल पार्क आसाम नॉर्थ ईस्ट इंडिया, केओलाडो नॅशनल पार्क राजस्थान इंडिया, कांचनजंगा नॅशनल पार्क त्या भागातला एकंदरीत लँडस्केप, तिथलं कोनिफोरस म्हणजे सूचीपर्णी वृक्षांचं हे वन, मानस वाईल्ड लाईफ सँच्युरी. त्यानंतर सुंदरबन हे खारफुटीचं एक महत्वाचं वन, जगातलं सर्वात मोठं खारफुटीचं वन, मँग्रोव्ह फॉरेस्ट ज्याला म्हणतात. नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर सारखं राष्ट्रीय उद्यान आणि आपला पश्चिम घाट. तर आज जो आपला एकंदरीत संवाद असणार आहे किंवा एक सचित्र अशी सफर भटकंती आपण करण्याचं आज ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पश्चिम घाट सह्याद्री जो की महाराष्ट्रातला आणि काही प्रमाणात कर्नाटक गोवा मधला आज आपण फोकस करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर हे जे चित्र दिसतंय ते आहे आर्थर सीट पॉइंट. तुम्ही बघू शकता की लावाचे वेगवेगळे फ्लो, बसाल्टिक आउटक्रॉप आहे छान. आणि तुम्हाला जर पश्चिम घाट खऱ्या अर्थाने बघायचा असेल तर इथं तुम्ही भटकायला जायलाच पाहिजे. आपल्या राष्ट्राचं मानचिन्ह सस्तन प्राणी या गटातलं पॅन्थरा टायग्रिस म्हणजे रॉयल बेंगल टायगर म्हणजे वाघ, राष्ट्रीय पक्षी मोर आणि आपला राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणजे हत्ती. एकंदरीत त्याचं असलेलं इकॉलॉजिकल म्हणजे परिस्थितिकीय मूल्य आणि त्याचं कल्चरमध्ये असलेलं महत्व याचं सांगड घालून याला नॅशनल हेरिटेज अॅनिमल म्हणून डिक्लेअर झालेलं आहे. आता पश्चिम घाट जो आहे हा अरेबियन सीला पॅरल तुम्हाला माहिती की त्याची एकंदरीत घोडदळ आहे. आणि हा दिसतो हा कोचरा किंवा कुडाळ भागातला समुद्र किनारा. एकीकडे उजवीकडे तुम्हाला दिसतोय तो अरेबियन सी आणि डावीकडे जो दिसतात त्या कोकणामधल्या काही पर्वतरांग आहेत. आणि कारवारच्या इथं खऱ्या अर्थानं पश्चिम घाट आणि समुद्र याचं मिलन होताना दिसतं.
तर अशाच पद्धतीचा तो लँडस्केप आपल्याला खाली गोवा साऊथवर्ड्स आपल्याला बघायला मिळतो. एका बाजूला खारफुटीची वनं आणि पलीकडं खाडीतलं पाणी दिसतंय आणि खऱ्या अर्थानं मँग्रोव्ह ही आहे प्रोटेक्टिव्ह शील्ड म्हणून कामं करतात. आता सह्याद्रीचा खालचा भाग जो आहे त्याला कोकण, चिंचोळी पट्टी आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अशी खाजनाची वनं, खारफुटीची वनं आपल्याला बघायला मिळतात. आणि अर्थात आपला पश्चिम घाट म्हणजे नॉर्दर्न वेस्टर्न घाट. आता आपण बघूया की दुर्ग कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत. दुर्ग जलदुर्ग आहेत, वनदुर्ग आहेत, अ, आणि तिसरा महत्वाचा म्हणजे गिरिदुर्ग. त्याच्यामध्ये भुईकोट किल्ले पण येतात, पण आज आपण सह्याद्रीमध्ये जे प्रामुख्याने मिळणार आहेत ते वनदुर्ग आणि गिरिदुर्ग याच्या बाबतीत आपण सविस्तर आज चर्चा करणार आहोत. ते आपण थोडक्यात बघूयात. आपण साधारणतः आपली एकंदरीत चर्चा जी आहे ती उत्तर पश्चिम घाटा म्हणजे नाशिक, धुळे, ठाणे पासून खाली मग टुवर्ड्स पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि मग खाली गोव्याचा काही भाग आणि खाली कर्नाटकचा काही भाग म्हणजे सदाशिवगड पर्यंत अशी एकंदरीत भटकंती आज आपण करणार आहोत. आपण बघू शकता की इथे साल्हेर नावाचा गड दिसतोय, सटाणा या भागामधला आणि त्याच भागातला एक सुळका देखील तो तुम्हाला वरच्या बाजूला दिसतोय आणि इथं संपूर्ण गड म्हणजे साल्हेर गड जो आहे तो निळ्या रंगाने बहरून गेलेला आहे. म्हणजे निलगिरी माउंटन्स तुम्हाला माहिती आहे की साऊथ इंडियामध्ये सदर्न वेस्टर्न घाटमध्ये निलगिरी पर्वत रांगांना निलगिरी का म्हटलेलं आहे तर नीलकुरुंजी नावाची जी कारवीची एक जात आहे ती अशा पद्धतीत मोठ्या प्रमाणात फुलते आणि वर्ण जर बघितलं विहंगम दृश्य जर त्याचं बघितलं तर ती पूर्ण निळ्या रंगाची दिसते म्हणून त्याला निलगिरी माउंटन असं म्हटलेलं आहे. तर तशाच पद्धतीचा रंगोत्सव देखील आपल्याला निळ्या रंगाचा हा आपल्याला साल्हेर गडावर किंवा अनेक गडांवर आपल्याला बघायला मिळतो. तर ही एक टोपली कारवीची एक जात ती 2019ला आणि 17ला देखील फुलली होती या परिसरामध्ये. खूप छान आणि इथे जरूर आपण भेट द्यावी. त्यानंतर मुल्लेर सारखा नाशिकच्या इथला किल्ला, अंजनेरी एक महत्वाचं त्र्यंबकेश्वर जवळ असलेलं एक ठिकाण आणि हनुमानाचं जन्मस्थान असं म्हटलं तर अंजनेरी मातेचं मंदिर देखील या ठिकाणी आहे. तर तुम्ही बघू शकता की हे सगळे बसाल्टिक आउटक्रॉप्स आहेत. गंभीरगड जो ठाण्यामध्ये आहे, भैरवगड जो ठाण्यामध्ये आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जर गडकोटांमधले अधिवासामधली विविधता बघितली तर ती फार वैचित्र्यपूर्ण आणि मोठी आहे. आणि अर्थातच जर आदिवासांमध्ये अशी विविधता असेल तर त्याच्यामध्ये आढळणारं जैवविविधता, प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव हे देखील वैचित्र्यपूर्ण आणि विविध जाती प्रजातींचे असणार आहेत. त्यामुळे तुम्ही आता बघू शकता की ठाणे, नाशिक, धुळे या भागामध्ये अशा पद्धतीचे बसाल्टिक आउटक्रॉप ज्याला इन्सेलबर्ग असं देखील म्हटलं जातं. असे सुळके हे प्रामुख्यानं गिरिदुर्गांमध्ये किंवा वनदुर्गांमध्ये प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतात. भैरवगडाचा तुम्ही सुळका बघू शकताय. इथे गंभीर गडावर काही जिओमॉर्फॉलॉजिकल फीचर्स जे आहेत, जी इरोजनल फॉर्म्स आहेत, ती बघायला मिळत आहेत. हा एक अत्यंत महत्वाचा जिओमॉर्फॉलॉजिकली, बॉटॅनिकली, झॉलॉजिकली असा महत्वाचा गड म्हणजे अलंग, मदन आणि कुलंग. अत्यंत महत्वाचा गड आहे आणि आव्हान खऱ्या अर्थानं ट्रेकर्सला करणारा असा हा गिरिदुर्ग आपल्याला म्हणता येईल की असा हा आपल्याला बघायला मिळतो. इथली जैविकता आपण थोडक्यात आधी लँडस्केप बघू, नंतर मग जैविकतेचा आढावा आपण घेणार आहोत. पुढे कोकणाकडे असणारा कर्नाळा आणि या कर्नाळ्याच्या सभोवतालचा म्हणजे घेरा जो परिसर आहे तो कर्नाळा पक्षी अभयारण्य म्हणून घोषित झालेला आहे. म्हणजे गडकोट हे कशा अर्थानं संवर्धनामध्ये महत्वाची भूमिका बजावतात याचा खरं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कर्नाळा हा गिरिदुर्ग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. लिंगाणा एक वन ऑफ द टॉलेस्ट गिरिदुर्ग महाराष्ट्रामधला एक महत्वाचं उंच असलेलं पीक म्हणता येईल. कोहजगड आहे, गोरखगड जो भीमाशंकर परिसरामध्ये आणि खाली मुरबाड ठाणे लागतो तर त्या परिसरामधला असलेला सुळका हा गोरखगड. त्यानंतर पुढे आपण कळसुबाई हरिश्चंद्रगड पर्वतरांगांकडे येतो. हरिश्चंद्रगड अत्यंत महत्वाचा देखणा असा गड, त्या ठिकाणी असलेला कोकण कडा, जवळच असलेलं कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर 1646 मीटर समुद्र सपाटीपासून असलेलं शिखर, त्या ठिकाणी जवळच असलेला रतनगड हा देखील महत्वाचा असा गिरिदुर्ग. हरिश्चंद्रगडावर असलेली ही वनश्री वनराई अत्यंत सुंदर अशी आहे. तुम्ही बघू शकता की पुढे तुम्हाला जे खुज निम्न सदरीत वन दिसतंय आणि त्याच्या पुढे मोठ्या प्रमाणात कारवी ही वाढलेली तुम्हाला या ठिकाणी दिसते. त्यानंतर दुर्गांचं एक वैशिष्ट्य तुम्ही जर बघितलं तर हे दुर्ग वेगवेगळे आदिवास म्हणजे हिल स्लोप्स जे कातळ आहेत, कडे आहेत, त्या कड्यांवर देखील वैविध्यपूर्ण असलेली वनश्री तुम्हाला बघायला मिळते. आणि अर्थातच या वनश्रीमध्ये प्राणी वैचित्र्य देखील फार मोठ्या प्रमाणात असतात. सरीसृप असतील, सस्तन प्राणी असतील, पक्षी असतील, अनेक प्राणी. तर इथं तुम्हाला दिसतं की हिल स्लोपवर कारवी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते.
आणि इतर सपुष्प वनस्पतींचं एक जंगल या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतं. आता हा कलावंतीन दुर्ग किंवा हा सुळका म्हणजे आता तुम्ही इथे कम्पॅरेटिव्ह अकाउंट बघू शकता की निसर्गाचा उत्सव कशा पद्धतीचा असतो, की ऐन पावसाळ्यामध्ये साधारणतः तुम्हाला अशा पद्धतीचं दृश्य बघायला मिळेल, जिथे पूर्ण हिरवा गालीच्या या बसल्टिक आउटक्रॉपनी लेवलाय किंवा नेविलाय असं म्हणता येईल. इथं तुम्हाला दिसतंय की साधारणतः थोडा उशीर झाला की पोस्ट मान्सूनकडे मिड मान्सून किंवा म्हणाय तर तिथं सोनकीचं प्रामुख्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतंय. त्यानंतर इथं काही पोस्ट मान्सून सीझन मध्ये इथं गवताच्या जाती सोनकीच्या जागी आलेल्या दिसतात आणि ऐन उन्हाळ्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी नंतर मार्च, एप्रिल, मे तुम्हाला अशा पद्धतीचं शुष्क दिसतं असं तो सुळका आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये इथलं निसर्ग सौंदर्य हे ते वेगळ्या पद्धतीचं असतं आणि त्या प्रजाती, जाती या ऋतुपरत्वे देखील दिसतात. तर हे असे सुळके याचा कम्पॅरेटिव्ह म्हणजे तुलनात्मक अभ्यास जर आपण केला, तर त्यातनं अनेक नवीन गोष्टी किंवा नवीन प्रजाती ह्या आपल्याला मिळू शकतात. नागफणी परिसरामध्ये असलेलं हे एक सोनकीचं वन, सोनकीचा बहरच म्हणा तरी वावगं ठरणार नाहीये. ही एक प्रकारची व्हॅली ऑफ फ्लॉवरच आहे. आणि तुम्ही जर दिवाळीत गेलात तर तुम्हाला हा सोन उत्सव बघायला मिळेल. जर तुम्ही साधारणतः जूनमध्ये गेलात तर इथं नीलोत्सव म्हणजे निचुर्डी नावाची वनस्पती असते आणि थोडं उशिरा गेलात दिवाळीनंतर वगैरे तर इथं पूर्ण व्हॅली ही गुलाबी झालेली असते. त्यामुळे तेरडा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पसरलेला असतो. भीमाशंकर परिसरामधलं एक जंगल, दुर्ग किल्ला नावाचा एक छोटेखानी किल्ला आहे. टेहळणी किल्ला ज्याला म्हणता येईल. ढाक जो जुन्नर भागातला किल्ला आहे त्याच्या दुर्गाच्या जवळ असलेला हा टेहळणी किल्ला म्हणता येईल, जो कोकणाच्या अगदी वरच्या बाजूला आहे आणि पश्चिम घाटाच्या अगदी शेवटच्या टप्प्याला आहे. तर पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या बेचक्यात असलेला हा किल्ला दुर्ग किल्ला आणि या दुर्ग किल्ल्यावरनं दिसणारी ही वनश्री ही एक प्रकारची देवराई आहे. त्याच्याविषयी आपण नंतर सखोलपणे बोलणारच आहोत. तर अशा पद्धतीचं पर्णसांबार कॅनोपी असलेलं फॉरेस्ट हे आपल्याला प्रामुख्यानं जुन्नरचं दुर्गावाडी किंवा दुर्ग किल्ला या ठिकाणी बघायला मिळतं. पुढे आपण आलो की तामिनी जे अभयारण्य आहे, तामिनी अभयारण्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं निम्न सदाहरित वन हे प्रामुख्याने बघायला मिळतं. लाल रंगाची जी कोवळी पानं दिसत आहेत ते वूम नावाची वनस्पती आहे, डिमोकॉर्पस लॉंगॉन, जी एक महत्वाची खाद्य वनस्पती आहे, रानमेवा आहे. पुढं जी पसरलेली दिसते ती सगळी कारवी आहे. याच्याविषयी काय बोलणार? म्हणजे फक्त चित्र बघत राहावं असं वाटतं. हे आपल्या घनगड, तामिनी अभयारण्य किंवा तैलबैला ला जाताना आपल्याला डावीकडं अशा पद्धतीचं व्हॅली आपल्याला दर्शन येते. ही कुंडलिका व्हॅली. कुंडलिका नदीचा ओरिजिन त्याच परिसरामध्ये आहे आणि या गॉर्जमधनं सुंदर ती नदी वाहते. तुम्ही बघू शकता की सुंदर असं जिओमॉर्फॉलॉजिकल फीचर उंचच उंच कडे म्हणजे सह्याद्री किंवा सह्याद्रीचे उंच कडे काय आहेत ते इथे येऊन नक्कीच बघावं. तिथली जैविकता अनुभवावी. काही तळी आहेत, काही सीझनल तळी आहेत त्याच परिसरामध्ये. तर अशी ती जंगलामधली सुंदर तळी. पुढं आपण स्वराज्याची पहिली राजधानी राजगड 27 वर्ष सुराज्याचा कारभार चालला. अशी ती राजगडची ही माची. सुवेळा असेल, संजीवनी असेल, पद्मावती माची देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात तिथं जैविकता मिळते. सिंहगडाचं दृश्य तुम्ही बघू शकता आणि तिथला वनांचा प्रकार थोडा बदललेला आहे बघता. कारण का सिंहगडावर खरं तर अर्थानं पानझडी वन किंवा आदर पानझडी वन आपल्याला बघायला मिळतं आणि खालचा जो फोटो आहे तो कल्याण दरवाजा आणि आपल्याला बऱ्याच वेळेला गडकोटांवर या कड्यांवर रानकेळ बघायला मिळते. त्याला चाईन किंवा चावीन असं मराठीमध्ये म्हटलं जातं आणि हे रानकेळ प्रामुख्यानं आपल्याला या कड्यांवर बघायला मिळतं. पुढे गेल्यानंतर सुंदर तोरणा किल्ला किंवा ज्याला प्रचंडगड असं म्हटलेलं आहे. ही प्रचंडगडाची झुंजार माची आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला हा गड सर करायचा असेल तर खऱ्या अर्थानं तुमचं नेतृत्व हे झुंजार असलं पाहिजे. थोडं अवघड आहे, पण या माचीवर देखील या कड्यांवर देखील सिरोपेजा सह्याद्रिका म्हणजे ज्याला सह्याद्री कंदील पुष्प किंवा सह्याद्री खरपुडी ही जी सपुष्प वनस्पती अत्यंत दुर्मिळ प्रदेशनिष्ठ ती प्रामुख्यानं या माचीवर बघायला मिळते. तर असा एक म्हणजे दुर्ग हे प्रदेशनिष्ठ वनस्पती दुर्मिळ वनस्पतींचा आगार आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पुढे गेलं तर झुंजारमाची, सिंहगडचा परिसर आणि तोरण्यावरनं खाली व्हॅलीमध्ये जेव्हा आपण बघतो तोरणा सर करत असताना तर आपल्याला प्रामुख्यानं ही टोपली गारवी जी टोपल्या ठेवल्यासारखी अशी छोटी छोटी दिसत आहेत ही आपल्याला प्रामुख्यानं बघायला मिळते. निलगिरांतस रेटिक्युलेटस किंवा प्लिओकॉलस सेसिलिस
ही जात देखील आपल्याला तोरण्यामध्ये प्रामुख्याने बघायला मिळते. थोडं पुढे गेलं तर आपल्याला केंजळगड आहे, कमळगड आहे, रायरेश्वरचं सुंदर पठार आहे, त्याच्याविषयी आपण पुढे बोलणार आहोत. तर अशा पद्धतीचे बसाल्टिक रॉक किंवा आउटक्रॉप्स आपल्याला भोर किंवा त्या मावळ परिसरामध्ये आपल्याला प्रामुख्यानं बघायला मिळतो. आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य सुराज्य जे बहरलं, म्हणजे कर्मभूमी जी होती त्याची सुरुवात मुहूर्तमेढ खऱ्या अर्थानं रायरी असेल, राजगड असेल, केंजळगड, कमळगड, अनेक जवळचे जे गड आहेत, दुर्गगड म्हणजे हे दुर्ग जे गड आहेत, या गडांवर त्याची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थानं, कारण का इथला जो एकंदरीत जिओलॉजिकल हेरिटेज आहे, इथलं जे रौद्र रूप आहे आणि इथला जो नैसर्गिक इतिहास म्हणजे नॅचरल हिस्ट्री जी आहे ती फार महत्वाची आहे. तसंच आपण बघितलं गड परिसरामध्ये घेऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गवताळ कुर्ण आहेत आणि खऱ्या अर्थाने ही गवताळ कुर्ण समृद्ध आहेत आणि तिथलं जीवनमान समृद्ध करण्यासाठी या कुर्णांचा या गवतांच्या जातीचा फार मोठा रोल आहे असं म्हणता येईल. कारण का तिथले गुरढोरं जी आहेत त्यांची उपजीविका मोठ्या प्रमाणात या गवतांवर अवलंबून असते. त्यामुळं तिथली शेती व्यवस्था असेल, तिथली लाईव्हस्टॉक असेल, तिथली लोक असतील, यांचं सगळं जीवनमान या अशा मावळातल्या गवताळ कुर्णावर अवलंबून असतं. पुढे आपण गेलो तर पश्चिम घाटामधले गिरिदुर्ग किंवा वनदुर्ग आपल्याला माहिती आहेत, पण पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील सोंडांवर जे काही गड आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये सोनेरी असेल, त्याच्यामध्ये सिंहगडासारखा एक छोटेखानी असेल, गड असेल. त्यानंतर महत्वाचा म्हणजे हा पुरंदर किंवा वज्रगड पलीकडे आहे. तर पुरंदर सारखा जो गड आहे, इथलं वनश्री किंवा इथली जैविकता ही वेगळ्या पद्धतीची आहे. पर्जन्यमानाचं कमी प्रमाण, पण एकंदरीत त्याची उंची जर बघता इथे फार दुर्मिळ आणि धोकाग्रस्त असलेल्या वनस्पती बघायला मिळतात. ज्या हिमालयामध्ये काही वनस्पती आहेत, ज्या टेम्परेट क्लायमेट इंडिकेट करतात, अशा काही वनस्पतींचं वास्तव्य देखील आपल्याला पुरंदरमध्ये बघायला मिळतं. त्याच्यामध्ये मग थॅलिएक्ट्रम, त्याच्यामध्ये कंपॅन्युला, अशा काही वनस्पती आहेत की ज्याचं वास्तव्य हे आपल्याला प्रामुख्यानं पुरंदर सारख्या ठिकाणी बघायला मिळतं. याच ठिकाणावर रॅमनस पुरंदरेन्सिस नावाची एक वनस्पतीची जात देखील इथनच डिस्क्राईब झालेली आहे. आणि आपण खाली बघू शकता की इथलं खुरट शुष्क पानझडी वन हे पुरंदर परिसरामधले किंवा घेरा पुरंदर यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे इथे सदाहरित नाहीये, इथं शुष्क पानझडी किंवा खुरटी वनं ही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतात. अर्थातच त्यातलं वैविध्यता हे वेगळं असणार आहे. पुढे आपण पुणे परिसरात जर बघितलं, पुण्यातल्या आसपासच्या टेकड्या ज्या आहेत किंवा ज्या गडांवरनं सोंडा येतात पुण्याकडे, म्हणजे आंबेगाव, नरे आणि पुढे पाचगाव पर्वती, तिकडनं वेताळ टेकडी किंवा एनडीए, या टेकड्या देखील या दुर्ग परिसरातल्या आहेत. आणि या टेकड्यांची नाळ आता कुठेतरी पश्चिम घाटाशी किंवा दुर्गांशी तुटलेली दिसते, कारण का वाढतं शहरीकरण जे झालेलं आहे त्यामुळं या टेकड्यांना आता आयलंडचं स्वरूप आलेलं आहे. त्यामुळे इथली जैविकता आता खऱ्या अर्थानं धोक्यात आलेली आहे. हा पाचगाव पर्वती परिसरातला फोटो. पुढं आपण खाली गेलो की आपल्याला कासचं पठार दिसेल. म्हणजे आपण साताऱ्याकडनं यवतेश्वर क्रॉस केलं आणि पुढे वासोट्याला जात असताना, बामनोलीकडे जात असताना आपल्याला एक समृद्ध पठार बघायला मिळतं. तर असं हे कासचं पठार आपण बघू शकता की या पठारावर आता ते शुष्क वाटतंय, पण खऱ्या अर्थाने इथे काही पद्धतीचे जीव हे नांदताना मिळतात. मार्च महिन्यामध्ये काढलेला हा फोटो, याला जांभा साडा असं म्हटलं जातं. पण पावसाळ्यामध्ये ह्या पुष्प पठार किंवा हे सडे जे आहेत हे मोठ्या प्रमाणात फुलांनी फुललेले दिसतात. आणि एफिमेरल फ्लश व्हेजिटेशन म्हणजे तेरड्याच्या जाती, सीतेची आसवे म्हणजे गेळाची वनस्पती किंवा धनगर किंवा ज्याला पांढर टोपी इरिओकॉलॉन असं म्हटलं जातं. तर या फुलांचे ताटवे हे संपूर्ण पठारावर मोठ्या प्रमाणात फुललेले आपल्याला बघायला मिळतात. आणि अर्थातच वेगवेगळ्या रंगांची रंगसंगती इतकी वैविध्यपूर्ण असते, त्याच्यावर डिपेंडंट, त्याच्यावर अवलंबित असलेलं कीटकांचं एकंदरीत लाईफ देखील फार इंटरेस्टिंग आहे आणि त्याची निरीक्षण करणं फार महत्वाचं आहे. पुढे ही गडकोटांवर म्हणजे जसं तुम्ही व्याघ्रगड किंवा वासोट्याकडे गेलात किंवा काही गडांवर म्हणजे गोठणे परिसरात असेल किंवा कास परिसरात असतील, तिथले जे जांभा सडे आहेत त्याच्यावर अशा पद्धतीचं गेळाची वनस्पती किंवा सीतेची आसवे, ज्याला ब्लॅडर वर्ट किंवा युट्रिक्युलरिया पर्पुरेसन्स असं शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात, ही एक कीटकभक्षी वनस्पती आपल्याला प्रामुख्यानं या साड्यांवर बघायला मिळते. मग तेरड्यांच्या जाती देखील आहेत या साड्यांवर बघायला मिळणाऱ्या. कोयना अभयारण्यात गेलात तर व्याघ्रगड आहे, वासोटा आहे आणि त्या परिसरातले ओढे नाले हे देखील घेरा दुर्ग परिसरातले फार महत्वाचे आहेत. कारण जैविकतेच्या दृष्टिकोनातनं याच्यामध्ये आढळणारे जलचर, याच्यामध्ये आढळणारे मासे हे देखील प्रदेशनिष्ठ आहेत. याच्यामध्ये आढळणाऱ्या काही प्रवाहात वाढणाऱ्या पोडोस्टेमेसी कुळातल्या काही दुर्मिळ वनस्पती, प्रदेशनिष्ठ जाती या आपल्याला बघायला मिळतात. पुढं गोठणे किंवा त्या भागामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा बोल्डर
लॅटराटिक प्लॅटू आपल्याला बघायला मिळतो. त्या अशा वेगळे अधिवास हे गडकोटांवर आहेत, गडकोटांच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. काही पाणथळ जागा गडांवरच्या म्हणजे डबकी आहेत आणि ही डबकी देखील जैविकतेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहेत आणि याच्या कडेला पेरिफेरल रिजनला देखील काही महत्वाचे प्रदेश निसते. उदाहरणार्थ देवभात म्हणजे ओरायझा रुफी पोगन नावाचा जो जंगली तांदूळ आहे किंवा तांदळाचा रानटी भाऊबंद तो देखील अशा डबक्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात उगवतो आणि खऱ्या अर्थानं तो निसर्ग वारसा आहे. हा आपल्या सातारा परिसरातला एक वनदुर्ग ज्याला वासोटा किंवा व्याघ्रगड असं म्हटलं जातं. अत्यंत देखणा असा गड, जुना वासोटा, नवीन वासोटा, शेजारी असलेलं नागेश्वराचं मंदिर सगळं देखणं आहे. आणि इथे बाबूकडा नावाचा एक कडा आहे. त्या कड्यावर देखील आढळणाऱ्या काही गवताच्या जाती, काही सपुष्प वनस्पती त्याच्या जाती या देखील बघण्यासारख्या आहेत. पुढे आपण गेलो प्रतापगड आहे. त्यानंतर वरच्या बाजूला जो घाटगर जुन्नर परिसरातनं दिसणारा जीवधन किल्ला आहे. खाली आपण मार्लेश्वर किंवा चांदोली अभयारण्याच्या खालच्या बाजूला कोकणाच्या बाजूला महिमतगड किंवा मार्लेश्वर अत्यंत देखणं असा हा धबधबा या ठिकाणी वनस्पती मोठ्या प्रमाणात मिळतात. खाली मग पुढे गेलं तर दाजीपूरचं अभयारण्य आहे जे गव्यासाठी फार प्रसिद्ध आहे. त्यानंतर थोडं खाली गेलं की मनोहरगड आणि मनसंतोषगड हे सदन महाराष्ट्राच्या ठिकाणी असलेले गड, निम्न सदाहरित किंवा सदाहरित वनांचे काही पॉकेट्स या गडांच्या परिसरात किंवा घेरा परिसरात आपल्याला बघायला मिळतात. तर हे रॉकी आउटक्रॉप जरी असले तरी वेढलेले आहेत वनांनी. आणि पुढे गेल्यानंतर अत्यंत इंटरेस्टिंग आंबोली सारखा जो भाग आहे आणि आंबोलीमध्ये पण जो गड आहे महादेवगड तर त्या ठिकाणी अशा पद्धतीची दाट वनराई हे आपल्याला पाहायला मिळते. खाली गोव्याकडे झालं तर अनमोड घाट असेल त्या परिसरात म्हणजे गड परिसरात असतील किंवा घाटातनं आपल्याला अशा ऑस्मुंडा रेगॅलिस नावाचं एक दुर्मिळ फर्न हे आपल्याला ओढ्यांमध्ये वाढलेलं दिसतं. आणि पुढे आपण सदाशिवगडकडे म्हणजे कारवारकडे जाताना म्हणजे आंशी राष्ट्रीय उद्यानाकडनं कारवारकडे जात असताना कुंभारवाडा परिसरातनं आपल्याला गणेशगुडी भागामध्ये वाहणारी एक काळी नदी ही देखील आपल्याला बघायला मिळते. तर अशा खूप इंटरेस्टिंग लँडस्केपनी आपला खरं तर सह्याद्री हा नटलेला आहे, समृद्ध आहे आणि इथे अनेक नद्यांचे उगम स्थान आहेत. त्याच्याविषयी आपण पुढे बोलणार आहोत. तर ही काळी नदी ही सदाशिवगड म्हणजे कारवारला जाऊन मिळते आणि महिपतगड, मनसंतोषगड असे गड जे आणि सदाशिवगड हे नॉर्दर्न वेस्टर्न घाट मधले टेल मधले गड आहेत. त्यामुळे तिथलं जैवविविधता आणि नाशिक धुळे भागातली जैवविविधता ही खूप वेगळ्या प्रकारची वेगळ्या धाटणीची आहे कारण का तिथला लँडस्केप हा टोटली वेगळा आहे. बघू शकता आपण ही काळी नदी, वनांचे खूप सुंदर प्रकार त्या भागामध्ये असलेले, इमर्जंट ट्रीज म्हणजे तुम्ही वृक्ष पुरुषोत्तम या वनांमध्ये प्रामुख्यानं बघायला बघू शकता. राक्षसी वेली अत्यंत जाड अशा वृक्ष म्हणजे महालता किंवा राक्षसी वेली. आता आपण एक गड परिसरामध्ये असलेला म्हणजे भोनगड असेल, कावळे असेल किंवा रतनगड असेल, रतनवाडीमध्ये असलेली देवराई असेल, ही औप्याची भीमाशंकर तिथनंच तुम्हाला गोरखगड, सिद्धगड असे गड आपल्याला बघायला मिळतात. तर त्या परिसरामध्ये असलेल्या काही महत्वाच्या देवराया किंवा ज्याला देवरहाट असं म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं देवासाठी राखलेली ही वन आहेत. आपली एक परंपरा आहे की या वनांमध्ये त्या देवासाठी जे राखलेलं वन आहे त्याच्यामध्ये कुठलीही तोड केली जात नाही. जर तुम्हाला एखादा लाकूड फाटा जरी न्यायचा असेल तर त्या देवाला किंवा देवतेला तुम्हाला कौल देऊन तिथला लाकूड फाटा उचलला जातो. जर तुम्ही तो कौल न लावता जर तुम्ही लाकूड फाटा नेला किंवा लाकूड तोडून नेली तर त्या देवतेचा कोप होतो असा एकंदरीत विचार किंवा परंपरा ही आहे. ही एक ट्रेडिशनल कॉन्झर्वेशन प्रॅक्टिस आहे. त्यामुळे आज जे काय आपण पॉकेट्स पश्चिम घाटामध्ये बघतोय ते देवरांच्या स्वरूपात काही अर्थानं अजूनही संवर्धित आहेत. त्यामुळे अशा बिलीफ आणि अशा सिक्रेट ग्रुप या मोठ्या प्रमाणात संवर्धित करणं ही खरं तर काळाची गरज आहे. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी घोड नदी इथं प्रायमरी स्ट्रीम जो आहे तो औप्याच्या देवराईमध्ये उगम पावलेला दिसतोय. त्यामुळे या सॅक्रेड ग्रुप आणि या देवराया किंवा देवरहाट टिकवणं किती गरजेचं आहे. कारण का याच जर देवराया कायमच्या इथनं हद्दपार झाल्या, त्या तुटल्या गेल्या तर जलस्रोत देखील आटणार आहेत आणि जलस्रोत जर प्रायमरी स्ट्रीम आटले तर नदीमध्ये पाणी येणार कुठनं आणि त्यामुळे नद्याही आटणार आहेत आणि नद्या आटल्या तर त्याच्यावर अवलंबित असलेलं म्हणजे दख्खन पठार असेल किंवा भारतातल्या इतर भागातलं जनमान जे असेल हे देखील बाधित होईल. त्यामुळं जर खऱ्या अर्थानं दख्खन पठारावरचं जनजीवन अबाधित ठेवायचं असेल, टिकवायचं असेल तर आपल्याला पश्चिम घाटामधल्या दुर्ग परिसरातल्या देवराया वनश्री हे टिकवण्याची नितांत गरज आहे असं मला वाटतं. ही दुर्ग किल्ला किंवा दुर्गावाडी परिसरातली ही देवराई अत्यंत देखणी अशी देवराई आहे. दुर्गा देवी
ही या भागामध्ये आपल्याला गोड्याची जी आहे ती बघायला मिळते. रतनवाडी परिसरातली ही उघडी देवराई आहे. तुम्ही बघू शकता की डेटीज त्या ठिकाणी एक मोठं झाड आहे आणि परिसरात दाट वनराई आहे. हा विहंगम दृश्य हे एका वरदानी नावाचं म्हणजे तामिनी अभयारण्य किंवा गनगड परिसरामध्ये ही देवराई आहे. अनेक देवराई त्या परिसरामध्ये आहेत. तर हे वरदायनी तामिनी परिसरामध्ये घेतलेलं ड्रोनच्या माध्यमातून टिपलेलं हे दृश्य मी त्याला ड्रोनला ड्रोनाचार्य म्हणतो. कारण का एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला खऱ्या अर्थानं मिळतो. एक निसर्गाने दिलेला तिसरा डोळा म्हणून आपण ड्रोनकडे बघूया आणि खऱ्या अर्थानं कॉन्झर्वेशन आणि वनश्री समजून घ्यायचं असेल तर हे एक महत्वाचं टूल म्हणून आपण याच्याकडे बघितलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं दुर्गांचं संवर्धन संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ड्रोनच्या माध्यमातून आपण नक्कीच चांगली भूमिका बजावू शकतो, चांगली प्रकाशचित्र टिपू शकतो. ही माणगावची त्याच परिसरातली देवराई ही एक आळंदी परिसरामधली देवराई ज्याला सिद्धबेटातली देवराई असं म्हटलं जातं. इथे आजन वृक्षाची फार छान राई आहे. तुम्ही बघताय भाविकगण या वृक्षाखाली हरिपाठ वाचताना किंवा आध्यात्मिक ग्रंथ वाचताना दिसतायत आणि जो आपला एक आध्यात्मिक वारसा आहे, निसर्ग वारसा आहे, तो वृक्ष देखील आपल्याला आजान वृक्ष, त्याला गोरक्षवल्ली, गोरक्ष गुल्म, पूर्णधन, निधी, योगिनी किंवा शांभवी असं म्हटलेलं आहे. तर अशा छोटेखानी देवराया देखील आपल्या पश्चिम घाटाच्या पूर्व भागामध्ये आहेत. देवरांमधल्या वेगळ्या देवता विशेष करून सह्याद्री आपला महादेवाचा आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये. कारण तुम्ही बघितलं तर सह्याद्रीतल्या वेगळ्या दुर्गांवर किंवा घेरा परिसरात ज्या देवराया आहेत किंवा जी मंदिरं आहेत, अशा ठिकाणी तुम्हाला महादेवाचं स्थान हे प्रामुख्यानं बघायला मिळेल. तर त्याच परिसराला भीमाशंकर परिसरामधला हा वनदेव, तातोडी देवी, अनेक देवदेवता हे आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळतात. काही इंटरेस्टिंग साईट आहेत म्हणजे ज्याला कातळ शिल्प किंवा खोद शिल्प, रॉक कार्विंग ही देखील आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतात. तुम्ही बघू शकता की एक रॉक आर्ट म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकतो. तर वनश्री बरोबर इतर देखील ज्या ब्रांचेस आहेत, जिओलॉजी असेल, जिओमॉर्फॉलॉजी असेल, आर्टिस्टिक फॉर्म असतील अशा वेगळ्या पद्धतीचे, तर हे देखील अभ्यासणं तितकंच महत्वाचं आहे. बघा देवराई आणि परिसरातली वनश्री इतकं डेन्स फॉरेस्ट म्हणजे असं वाटावं की पश्चिम घाट एक अमेझॉन आहे. अमेझॉन जरी सुंदर असला, कॅनोपी खूप चांगली असली तरी आपला पश्चिम घाट देखील काही कमी नाहीये. पश्चिम घाटामध्ये देखील अशा डेन्स अशा राया अजूनही आहेत. आता आपण बघूया की काही ठराविक महत्वपूर्ण जीव. आता हा कोयना टोड आहे, जो वासोटा किंवा डाऊन साऊथला जे महत्वाचे गडकोट आहेत, अशा ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचा हा प्रदेशनिष्ठ टोड ज्याला झॅन्थोप्राइन कोइनेन्सिस किंवा कोयना टोड ही एकंदरीत बेडकाची जात आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. देवगांडूळ किंवा लिमलेस अँफिबियन्स किंवा सेसिलियन्स असं म्हणतात, ह्याच्या अनेक जाती या गडकोटांवरल्या सड्यांवर, जांभा सडे, लॅटराटिक प्लॅटू जे आहेत त्याच्यावर आपल्याला प्रामुख्यानं बघायला मिळतात. आपण पुण्याच्या जवळ कोंढाणा म्हणजे सिंहगड हा जो गड आहे, या ठिकाणी आपल्याला ही एक दुर्मिळ जात बघायला मिळते. याचं नाव आहे कोंढाणा सॉफ्ट फर्ड रॅट किंवा कोंडाना रॅट किंवा लार्ज मेटाड आणि त्याचं नाव आहे मिलार्डिया कोंडाना. म्हणजे मिलार्डिया हा जीनस आहे आणि कोंडाना ही स्पीसीज आहे. कोंडाना का तर कोंडाना या गडाच्या इथनं याची पहिली नोंद मिश्रा आणि धांडा या शास्त्रज्ञांनी केली आणि हा दुर्मिळ उंदीर कोंडाना उंदीर आपल्या सिंहगडावर बघायला मिळतो. तर असे काही सस्तन प्राणी इंटरेस्टिंग आहेत. अंजनेरीला तुम्ही नाशिकच्या जवळ गेलात, त्र्यंबकच्या जवळ, तर तिथं सिरोपेजिया अंजनेरिका ही वनस्पती आमचे मित्र निलेश मालपुरे यांनी त्याचा शोध लावलेला आहे. अनेक वेळा आम्ही याच्या परागी भावनाविषयी निलेश असेल, मी असेल, आम्ही त्याचं सखोल असं संशोधन केलेलं आहे. तर ही खरपुडीची अंजनेरीमध्ये मिळालेली नवीन जात, याला अंजनेरी खरपुडी किंवा अंजनेरी कंदील पुष्प असं मराठीमध्ये म्हटलं जातं. ही नवीन जात अंजनेरी गडावरनं शोधली गेलेली आहे. तसंच धाक नावाचा जो जुन्नर परिसरामधला किल्ला आहे, तर तिथे सिरोपेजिया महाराष्ट्रेन्सिस म्हणजे महाराष्ट्र कंदील पुष्प नावाची ही जी स्पीसीज आहे, प्रजाती आहे, ही आम्ही सर्वच आमच्या मदतीनं काही सहकाऱ्यांनी आम्ही आगरकर संशोधन संस्था, भारतीय वनस्पती सर्वेक्षण मधले काही शास्त्रज्ञ आणि बायोस्फिअर्स असे एकत्रित येऊन आम्ही ही नवीन प्रजात महाराष्ट्र करपुडी म्हणून ढाक जुन्नर भागातनं दुर्गांवरनं गिरिदुर्गांवरनं प्रकाशित केली. आमचे मित्र शौरी सुलाके यांनी नुकतीच स्कॉर्पिओस तैलबैला ही एक नवीन विंचवाची प्रजाती ही नुकतीच प्रकाशित केली.
आणि खाली निओस्कॉर्पियस सिंहगडेन्सिस म्हणजे सिंहगडावर आढळणारा, मगाशी उंदीर बघितला, आता सिंहगडावर प्रदेशनिष्ठ असलेली किंवा तिथनं पहिल्यांदा शास्त्रीय नोंद झालेली नवीन विंचवाची प्रजात म्हणून निओस्कॉर्पियस सिंहगडेन्सिस आपण बघू शकता की ही प्रजात झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ देशभूषण बस्तावडे सर यांनी ती प्रकाशित केलेली आहे. तर असा आपला एकंदरीत सह्य पर्वत की ज्याच्यावर अष्टपादांच्या, सस्तन प्राण्यांच्या, उभयचर प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, सपुष्प वनस्पतींच्या अशा नवीन जाती आज देखील मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. याच्यातनं आपल्याला कळू शकतं की किती स्कोप अजूनही या संशोधनाला आहे. ही ढाक किल्ल्यावर रोला हेमाद्री यांनी प्रकाशित केलेली सुरेपेजा रुली नावाची ही प्रदेशनिष्ठ कंदील पुष्पाची जात, याचं परागीभवनाचं काम आम्ही केलं आणि आपण इथं बघू शकता इथं माशी आहे आणि या फुलावर लपून बसलेला इथं पांढरा कोळी दिसतोय बघा. तर किती इंटरेस्टिंग आहे बघा. म्हणजे एक फुल अभ्यासाचं नाहीये, त्या फुलामध्ये दडून बसलेला कोळी आणि त्या कोळ्यांनी त्या फुलाला व्हिजिट करणारी जी माशी आहे परागीभवनासाठी असेल किंवा इतर कामासाठी आलेली, त्याची केलेली शिकार, याला म्हणतात फ्लॉवर बेस्ड प्रेडेशन. म्हणजे दुर्ग आपल्याला किती वेगवेगळ्या संधी किंवा त्या टॅक्टिस आहेत शिकारीच्या, त्या देखील आपल्याला या फुलांकडनं, या सपुष्प वनस्पतींकडनं शिकायला आपल्याला नक्कीच बघायला मिळतात. सुरुपीच्या ओडराटा असेल, सुरुपीच्या सह्याद्रिका सारख्या, सुरुपीच्या सह्याद्रिका तर सिंहगडावर मोठ्या प्रमाणात आहे, तोरण्यावर आहे, राजगडावर आहे, अनेक गडकोटांवर ही वनस्पती बघायला मिळते. जी टाईप लोकॅलिटी देखील सिंहगड किंवा सिंहगड परिसरामधनं पहिल्यांदा त्याची नोंद झालेली आहे. खाली आंबोलीच्या इथला महादेवगड असेल त्या ठिकाणी देखील याची टाईप लोकॅलिटी सांगितली गेलेली आहे. शेषागिरी या सह्याद्रिका म्हणजे सह्याद्रीच्याच नावाने प्रकाशित झालेली ही सपुष्प वनस्पती ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ एम अन्सारी आणि हेमाद्री यांनी ही प्रकाशित केलेली खोबरदोडा असं त्याला मराठीत म्हटलं जातं. सापकांद्याच्या काही नवीन प्रजाती म्हणजे इथे तुम्हाला जी दिसतीये याला घाट सापकांदा असं म्हटलं, अॅरेसिमा घाटिकम. ही आपल्याला प्रामुख्यानं सिंहगडावर, रायगडावर, पुरंदरवर, तोरण्यावर, राजगडावर ही बाले किल्ल्यांवर विशेषतः आपल्याला ती प्रामुख्यानं बघायला मिळते. आणि विशेषतः म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला फक्त आठवडा 2 आठवडे याचं फ्लॉवरिंग आपल्याला बघायला मिळतं. तर अशी ही दुर्मिळ सापकांद्याची जात तुम्ही बघू शकता. आपण इथं बघू शकतो की सरीसृपांमध्येही प्रदेशनिष्ठ जाती आहेत. ही खैरेज ब्लॅक शिल्टेड नावाचा नुकताच प्रकाशित झालेली ही सापाची जात, ही देखील दुर्ग परिसरामधल्या किंवा जांबा साड्यांमधल्या बोल्डर रॉकी आउटक्रॉपच्या मध्ये आपल्याला आढळून येते. राफ्डोपस ॲक्वाटिकस नावाचा हा स्नेक सुरुवातीला ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक म्हणून आपल्याकडे प्रचलित होता, पण नुकतंच त्याचं राफ्डोपस ॲक्वाटिकस म्हणून हे नवीन सरीसृप दुर्ग परिसर, जांबासडे याच्यावरनं प्रकाशित झालेलं आहे. फार महत्वाचं असं हे सपुष्प वनस्पती, ज्याचं मागच्या वर्षी 2020-19ला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त या वनस्पतीचं नामकरण हे शिवसुमन असं करण्यात आलं. आणि मला सांगायला आनंद होतो की ही जगातली अत्यंत दुर्मिळ अशी ही प्रजात आज त्याचं संवर्धनाचं काम हे मोठ्या प्रमाणात चालू आहे. याचं नाव आहे फ्रेरिया इंडिका. ही जगभरात फक्त पुणे, सातारा, रायगड अशा 3-4 जिल्ह्यांमध्येच फक्त 4 ते 5 गडकोटांवर आढळून येते आणि जगातली 12वी दुर्मिळ वनस्पती याला असं म्हटलं जातं. आणि त्याचं नामकरण हे शिवसुमन, कारण का तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपलं सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान शिवनेरी या गडावर झालं जन्मस्थान. आणि ही वनस्पती देखील याचा पहिली शास्त्रीय नोंद ही जुन्नर परिसरात आणि विशेष करून शिवनेरी परिसरातनं याची पहिली शास्त्रीय नोंद दालजेले या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी केली. त्यामुळं शिवरायांचं असलेलं जन्मस्थान, शिवसुमनाचं असलेलं पहिली शास्त्रीय नोंद म्हणून आणि शिवाई देवीचा शिवनेरी असलेलं वास्तव्य म्हणून हा एक वेगळा योग आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून या वनस्पतीचं नामकरण, त्याचं पर्यावरण मूल्य, त्याचा असलेला सुदर्शन चक्रासारखा असलेला आकार, त्याची रचना, त्याच्यामध्ये असलेला नैसर्गिक रंग म्हणजे विशेष करून भगवा रंग म्हणून याचं नामकरण शिवसुमन असं शिवसदरेवर शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून हे नुकतंच करण्यात आलं. आणि तुम्ही बघू शकता की इथं शिवरायांच्या नावाचं फूल हे प्रकाशित झालेलं. आणि याला असं आम्ही म्हणतो की शिवसुमनाची सांगतो गाथा ही हिंदवी स्वराज्याची भगवी पताका.
असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण का फक्त महाराजांचे जे गडकोट आहेत, विशेष करून शिवनेरी, रायगड, वज्रगड, पुरंदर, सज्जनगड, अशा गडकोटांवर या वनस्पतीचं विशेष करून वावर आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे आणि 391व्या शिवजयंतीचं औचित्य साधून या पुष्पावर, शिवसुमनावर एक विशेष असं स्पेशल कव्हर देखील प्रकाशित होणार आहे शासकीय कार्यक्रमामध्ये. तर हा एक पर्वणी सर्वांसाठी ठरणार आहे की एका सुपुष्प वनस्पतीच्या नावानं एक विशेष पोस्टल स्पेशल कव्हर हे प्रकाशित होणार आहे. तसंच दुसरी एक सपुष्प वनस्पती आपल्या गडकोटांवर प्रामुख्याने बघायला मिळते, ती म्हणजे सोनघंटा, ज्याला ॲबिट्युलॉन रानडी असं म्हटलं जातं. किंवा प्रचंडगड या गडाकोटावर हिचा वावर प्रामुख्याने आढळून येतो. तसाच शेजारी असलेला दुर्गेश्वर म्हणजे दुर्गांची पहिली राजधानी राजगड या गडावर देखील याचं वास्तव्य हे मोठ्या प्रमाणात आहे. ही जगातली अत्यंत दुर्मिळ, धोकाग्रस्त असलेली ही प्रजाती आहे. याचं नाव आहे ॲबिट्युलॉन रानडी. नामदेवराव रानडे नावाचे गृहस्थ जे प्लांट कलेक्टर होते, जे वुड्रो आणि स्टाफ यांच्याबरोबर काम करायचे वनस्पती संकलनाचं. आणि 1898 साली नामदेवराव रानडे यांचं प्लेगमुळे निधन झालं आणि वुड्रो या शास्त्रज्ञानं या वनस्पतीचं नामकरण, ज्यांनी जेव्हा पहिल्यांदा आंबा घाटातनं ही वनस्पती संकलित केली आणि त्या वनस्पतीचं नामकरण नामदेवराव रानडेंच्या सन्मानार्थ ॲबिट्युलॉन रानडी म्हणून असं केलं. आपल्या इकडे मालवेसी नावाचं जे कुळ आहे त्या कुळामध्ये ही वनस्पती येते. अत्यंत दुर्मिळ, धोकाग्रस्त. पुढे मग आंबा घाटानंतर वासोटा या गडावरनं पाचोलकर सरांनी ती शोधून काढली. त्याच्यानंतर मी डॉक्टर श्रीनाथ कवडे यांनी ती नंतर तोरणा गडावरनं, नंतर मी डॉक्टर श्रीनाथ कवडे, डॉक्टर राजेंद्र जगदाळे यांनी शिळीम ठिकाणावरून ती आम्ही संकलित केली. राजगडावरून आम्ही ती पुन्हा संकलित केली आणि नंतर मोठ्या प्रमाणात याच्या मग रोपं तयार करण्याचं काम हे शिवाजी विद्यापीठाने केलं आणि मग वेगवेगळ्या गडकोटांवर देखील त्याचं रोपण करण्याचं काम हे आजही संशोधक मोठ्या प्रमाणात करत आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं दुर्गांचा निसर्ग वारसा असलेलं शिवसुमन आणि ही सोनघंटा. इथं नागमणी नावाचा हा ॲरेऑप्सिस ही देखील एक युनिक वनस्पती आहे. आपल्या सह्याद्रीमध्ये काही सस्तन प्राणी वेगळ्या पद्धतीचे आहेत. आता वाघ म्हटलं की सगळ्यांना आठवतं ते विदर्भ, ताडोबा किंवा पेंच. पण आपल्या सह्याद्रीमध्ये देखील ही अत्यंत देखणी अशी बिग कॅट, ज्याला रॉयल बेंगल टायगर किंवा वाघ असं म्हटलं जातं, याचा वावर देखील आपल्या सह्याद्रीतल्या दुर्ग परिसरात, घेरा परिसरात किंवा दुर्गांवर देखील काही प्रमाणात आहे. आणि एक कॉरिडॉर म्हणून या दुर्गांचा फार महत्वाचा रोल आहे. कारण का दाजीपूर असेल, राधानगरी असेल, पुढे कोयना अभयारण्य आहे. आता कॉन्झर्वेशन रिझर्व्ह खाली तिलारी म्हणून कॉन्झर्वेशन रिझर्व्ह झालेला आहे. वरच्या बाजूला भीमाशंकर आहे, तामिनी अभयारण्य आहे, राजमाची आहे. तर ही अभयारण्य एकमेकांना कनेक्ट ठेवण्याचं महत्वाचं काम हे दुर्ग करतात. आणि गिरिदुर्ग, वनदुर्ग असतील, त्यांच्या परिसरातली अनेक वनं ही देखील संरक्षित आहेत. ती वन खात्याच्या अखत्यारीत आहेत, महसूल खात्याच्या अखत्यारीत आहेत, काही खाजगी मालकीची आहेत. तर ही दुर्ग आणि परिसरातली वनश्री ही खऱ्या अर्थानं 2 अभयारण्यांना जोडणारा दुवा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळं निसर्ग संवर्धनाच्या दृष्टिकोनातनं गडकोटांचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. बिबट्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या परिसरामध्ये विशेष करून सुंदर परिसरामध्ये मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसतो. शेकरू, ज्याला देवकार किंवा इंडियन जायंट स्क्विरल असं म्हटलं जातं, रातुफा इंडिका इंडिका असं त्याचं शास्त्रीय नाव आहे. पुढं आपण कर्नाटक किंवा गोवा किंवा आंबोली परिसरातनं आपण खाली गेलो तर त्या परिसरात आपल्याला प्रामुख्यानं वनमाणूस किंवा लाजवंती किंवा हे एक दुर्मिळ माकडाचा प्रकार, त्याला स्लेंडर लॉरिस किंवा लॉरिस टार्डिग्राडस सबस्पेसिस मलाबरिकस असं म्हटलं जातं. असं एक दुर्मिळ माकड आपल्याला प्रामुख्यानं बघायला मिळतं. दाजीपूर आणि खाली आंबोली परिसरात देखील याचा वावर काही दिवसापूर्वी मिळालेला आहे. जसं तुम्ही खाली जाल तसं शेकरूचा रंग बदलतो आणि ही मलाबार जायंट स्क्विरल ही प्रामुख्यानं आपल्याला तिलारी आणि तिलारी साऊथवर्ड आपल्याला बघायला मिळते. उद मांजर हा देखील एक महत्वाचा सस्तन प्राणी. पक्ष्यांमध्ये मग हिल मैना असेल, प्रदेशनिष्ठ मलाबार ग्रे हॉर्नबिल असेल,
पाचू कवडा ज्याला एमराल्डो असं म्हटलं जातं, तर तो देखील अत्यंत देखणा पक्षी आपल्याला बघायला मिळतो. क्रिम्सन बॅक सनबर्ड हा एक अत्यंत दुर्मिळ म्हणता येणार नाही, अत्यंत देखणा खऱ्या अर्थानं असलेला सनबर्ड आपल्याला आपल्या गडकोट परिसरात विशेष करून तेरडा याचं परागीभवन करताना दिसतो. धनेशच्या काही जाती हॉर्नबिलच्या सरीसृप आपल्याकडे डायव्हर्सिटी फार मोठ्या प्रमाणात आहे. आपण बघू शकता की इंडियन किंग कोब्रा आहे, हरणटोळ आहे, हम्पनोज पीट वायपर आहे, कोब्रा आहे. कोयना अभयारण्यात वासोटा परिसरात, ताजीपूर परिसरात किंग कोब्राचं वास्तव्य आपल्याला आढळून आलेलं आहे. सापडा म्हणजे बांबू पीट वायपर हा सरीसृप देखील आपल्या गडकोटांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. हरणटोळ तर अत्यंत देखणा आणि विशेष करून कारवी, भंडार, भामिनी अशा छोट्या झुडपांवर आढळणारा हा साप आपल्याला प्रामुख्यानं बघायला मिळतो, ज्याला मराठीत हरणटोळ ग्रीन वाईन स्नेक असं म्हटलं जातं. मलाबार पीट वायपर, त्यानंतर खापर खवल्या शिलटेल नावाचं जे महत्वाचा प्रदेशनिष्ठ अशी जी सरीसृप वर्गातली ही सापांची प्रजाती आपण बघू शकता की शिलटेल हे खऱ्या अर्थानं सह्याद्रीतल्या दुर्ग आणि दुर्ग परिसरातल्या घेऱ्यामध्ये किंवा जांभा साड्यांवर प्रामुख्यानं आढळणारे ही सरीसृपांची जात आहे. अत्यंत महत्वाची, इकॉलॉजिकली व्हेरी सिग्निफिकंट आणि प्रदेशनिष्ठ अशा या खापर खवल्यांच्या जाती. बेडकांच्या उभयचरांच्या अत्यंत देखण्या जाती फिलॉटस वायनाडेन्सिस, रावरचार्टिस घाटी, घाटे श्रब फ्रॉग ही एक नवीन प्रजात तामिनी किंवा त्या परिसरात नुकतीच प्रकाशित झालेली. रॅकोपस मलाबारेकस म्हणजे मलाबार ग्लायडिंग फ्रॉग कोयना परिसर असेल, आंबोली असेल, दाजीपूर असेल, तिथले जे वनदुर्ग आहेत, चांदोली अभयारण्य आहे, अशा ठिकाणी आपल्याला हा उभयचर प्राणी प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतो. बेडकांच्या अनेक जाती, कीटकांच्या बऱ्याच जाती आपल्याला या सातत्यानं वेगळ्या वनांमध्ये किंवा जांभा साड्यांवर बघायला मिळतात. हा लॅन्टन फ्लाय, औल मॉथ म्हणून एक सुंदर आणि देखणा हा पतंग, बी फ्लाय, स्वाक्षरी कोळी ज्याला सिग्नेचर स्पायडर आरजीओ असं म्हटलं जातं, असे अष्टपाद आणि खऱ्या अर्थानं आपला दुर्ग किंवा दुर्ग परिसरातील जी वनराई आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला जंगली कवक किंवा बुरशांच्या जाती आपल्याला बघायला मिळतात. वाईल्ड मशरूम्स आपल्याला बघायला मिळतात, वाईल्ड फंजी आपल्याला बघायला मिळतात. तर त्याच्यामध्ये असलेल्या काही ट्रामॅटिस, रसुला, बोलेटस, क्लॅथरस, प्लुरटस, मॅरास्मियस, सायथस, कोरल फंजाय अशा अत्यंत देखण्या अशा या कवकांच्या जाती. मायक्रोलिपिओटा महाबळेश्वरेन्सिस एक महत्वाची मशरूमची जात, स्टिंगॉन फंजाय आणि वारुळावर विशेष करून वाढणाऱ्या टर्मॅटोमायसिस या खाद्योपयोगी अशा बुरशांच्या जाती त्या देखील फार महत्वाच्या आहेत. जियास्ट्रम सारखं अर्स्तार ज्याला म्हटलं जातं अशी देखणी कवकाची जात. बास्केटबॉल फंजाय ज्याला क्लॅथरस म्हटलं जातं अशी एक जात. बर्डनेस फंजाय ही देखील अत्यंत देखणी अशी ही बुरशांची जात. ब्रॅकेट फंजाय ज्याला मायक्रोपोरस झॅन्थोपस असं म्हटलं जातं. फोर्ट अंटनेस म्हणजे एक प्रकारचा कीटकांचा मुंग्यांचा हा किल्ला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता जशी दुर्गाला एक तटबंदी असते म्हणजे ज्याला मिलिटरी फोर्टिफिकेशन आपण म्हणतो तशाच पद्धतीचं सैन्य दल या मुंग्यांचं असतं आणि त्यांनी उभा केलेली हे तटबंदी देखील आपल्याला बघायला मिळते. म्हणजे कदाचित किल्ले निर्माणकर्त्यांनी ही निसर्गातनच प्रेरणा घेतली असेल, या मुंग्यांकडनंच प्रेरणा घेतली असतील आणि आजचे दुर्ग गिरिदुर्ग असतील किंवा वनदुर्ग असतील हे त्यातनं प्रेरित होऊन बांधले गेलेले असतील. तर असा हा एक महत्वाचा फोर्ट अँटनेसचा हा किल्ला, कीटकांचा किल्ला असं आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दगडफुलांच्या काही जाती, काही ब्रायोफाइट्स, काही पील मिलिपीड सारखे किडे, वाघजरला किंवा बँडेड सेंटिपीड ज्याला स्कोलोपेंड्रा असं म्हटलं जातं, राक्षसी वेली, गारंबी, सड्यांवर दुर्गांवर आढळणाऱ्या प्रामुख्यानं आमऱ्या ज्याला भुई आंबरी असं म्हटलं जातं, ही आहे ज्येष्ठ आंबरी. जांभा साड्यांवरच्या आणि परिसरातली वनराई, काही देखण्या पाली, डेक्कन बँडेड गेको, गेकोला डेक्कनन्सिस सारखी ही दुर्मिळ पाल, प्रदेशनिष्ठ पाल, सायथोक्लाइन लुटिया सारखे सपुष्प वनस्पती, कवला किंवा बरका म्हणून स्मिथियाच्या काही जाती, स्मिथिया हिरसुटा असेल, स्मिथिया परपुरिया आहे, स्मिथिया सेटुलोसा विशेष करून राजगड तोरणा या भागामध्ये मिळणारी,
तर या कौलाच्या जाती देखील फार महत्वाच्या आहेत, प्रदेशनिष्ठ आहेत आणि खऱ्या अर्थानं फॉडर म्हणून स्थानिक गुरांना त्याचा फार मोठा उपयोग देखील आहे. पंद सारखी, पिंडा कोंकणी सारखी ही प्रजात आपल्या गडकोटांवर ह्या गुहा आहेत, अनेक गडकोटांवर गुहा आहेत, त्याच्यामध्ये बॅट कॉलनीज आहेत आणि या बॅटचं वसतिस्थान ते आहेत आणि खाली तुम्हाला त्यांच्या विष्ठेचा खच दिसतोय. त्यामुळे या गुहेमध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्य असतं. तापोळा परिसरात, महाबळेश्वर परिसरात रॉबर्स केव्ह नावाची एक केव्ह आहे, ती देखील गडकोट परिसरातल्या वनराईमध्ये आहे, महाबळेश्वरमध्ये आहे. अशा अनेक केव्ह मध्ये आपल्याला अशी बॅटच्या कॉलनीज बघायला मिळतात. मायटीस सारखं एक इन्सेक्टिव्हरस बॅट. गडकोटांवरनं वाहत येणारे ओढे, या ओढ्यांमध्ये देखील जलचर किंवा तिथले ठराविक प्रदेशनिष्ठ मासे किंवा विविध प्राणी हे प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतात. आपण बघू शकता इथं मधमाशा पाणी पिताना. वृक्ष आमरी म्हणजे ज्याला एपिफायटिक ऑर्किड्स म्हटलं जातं, अशा काही दुर्मिळ जाती आणि दगडांवर काही देखण्या रंगसंगती किंवा नेचर्स आर्ट ज्याला आपण म्हणूया. हे फॉसिल नाहीये, हे एक वाळलेली वनस्पती आहे, पोडोस्टेमेसी या कुळातली. आणि जेव्हा याच्यावर पाणी पडतं पावसाचं किंवा प्रवाहातलं, त्यानंतर ती परत हिरवी होते आणि ती फुलते. तर असं एक देखणं स्वरूप देखील आपल्याला गडकोटांवरल्या ओढ्यांमध्ये आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतं. प्रदेशनिष्ठ मासे डॉक्टर संजय करात आणि प्रदीप कुमार यांनी ही प्रकाशचित्र काढलेली. आपल्या दुर्गांमधल्या जे ओढे आहेत त्याच्यावर प्रामुख्याने हे मासे आपल्याला बघायला मिळतात. अत्यंत देखणे मासे. बेडक्यांच्या जाती आपण मगाशी बघितल्याच आहेत. अत्यंत देखण्या जाती, ब्राऊन फिश हाऊल सारखं घुबड, ओरिएंटल व्हाईट आय सारखा पक्षी, वृक्ष आमरी किंवा खडकानं वाढणाऱ्या काही आमऱ्या, ज्याला इरिया रेटिकोसा असं म्हटलं जातं. काही लिलीज ज्याला क्रायनम ब्रॅचिनिमा किंवा क्रायनम उड्रुवी असं म्हटलं जातं. अंजन किंवा अंजनी वनस्पती जी आहे, ज्याला करपा असं देखील मराठीमध्ये म्हटलं जातं. महत्वाची अत्यंत आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये प्रामुख्यानं आणि डॉमिनंट ही सपुष्प वनस्पती, अत्यंत देखणी वनस्पती. याला जांभळ शुंडी किंवा रानमंजिरी असंही म्हटलं गेलंय. डायसोफायला स्टिलाटा किंवा पोगोस्टेमॉन डेक्कनेन्सिस, जी डबकी असतात म्हणजे आटत चाललेली, अशा आटत चाललेल्या डबक्यांमध्ये प्रामुख्यानं गडकोटांवर ही वनस्पती बघायला मिळते. हळुंदा असेल, पानतेरडा आहे, काही क्रायनमच्या जाती आहेत. इथं पिवळ्या रंगाची चेर किंवा चावरासारखी प्रदेशनिष्ठ जात जी आहे ती आपल्या गडकोटांवर प्रामुख्यानं डोंगर उतारामधल्या पानझडी वनांमध्ये, आर्द्र पानझडी वनांमध्ये आपल्याला ती प्रामुख्याने मिळते. विशेष करून तोरणा गडावर, डोंगर उतारावर किंवा अनेक उंच हिलपोट जे आहेत, गिरिदुर्ग आहेत, याच्यावर अशी टोपली गारवी म्हणजे टोपल्या उपड्या ठेवल्यानंतर कसं दिसेल अशा या टोपली गारवी, ज्याला अकरा किंवा बकरा असंही म्हटलं जातं, अशा या स्ट्रॉबिलॅन्थसच्या काही जाती तुम्ही बघू शकता. निळ्या पुष्पांचा उत्सव, कारवी. भटकंती करताना अनेक अनुभव येत असतात. म्हणजे कधी कधी भटकंती करत असताना दुर्गांची अचानक तुमचं अंग खाजायला लागतं. तर अशा काही आग्याबोंड सारख्या खाजकुलीच्या जाती की ज्या खूप महत्वाच्या आहेत आणि ते तुम्ही ओळखणं फार महत्वाचं आहे. कारण भटकंती करताना चुकून तुमचा हात त्या वनस्पती लागू शकतो आणि मग तुमचा पुढचा प्रवास हा थोडा अडचणीचा होऊ शकतो. त्यामुळं याची ओळख करून घेणं हे फार महत्वाचं आहे. होया व्हायटी सारखी ही वनस्पती, अनेक प्रदेशनिष्ठ सपुष्प वनस्पती, डोंगर उतारावर आढळणाऱ्या कंदील पुष्पांच्या काही जाती, सिरोपीच्या हुबेरी, सिरोपीच्या महाबली. आपण बघू शकता कंदील पुष्पांमधली डायव्हर्सिटी किती मोठ्या प्रमाणात आहे. या करपुड्यांच्या जाती आहेत, बघू शकता त्यातलं वैविध्य. पूर्वेकडच्या सोंडेवर म्हणजे पुरंदर असेल किंवा सोनेरी आहे, अशा ठिकाणी जी शुष्क पानझडी वनं आहेत किंवा खुरटी पानझडी वनं आहेत, तिथलं वैविध्य देखील फार बघण्यासारखं आहे. मग त्याच्यामध्ये फॅन थ्रोटेड लिझार्ड, ज्याला सरगोटा सरडा म्हणतात, किंवा खोकड सारखा प्राणी आहे, लांडगा आहे, तरस आहे, त्यानंतर चिंकारा आहे, शृंगी घुबड असेल किंवा ज्याच्यावर त्याची उपजीविका तो बायकलर्ड स्कॉर्पियन आहे, सॉस्केड वायपरन ज्याला फुरसं म्हणतात, असे काही जीव बघायला मिळतात. कमिलियन सारखा सरडा आहे. आता आपण वैविध्यता बघितली. आता काही महत्वाची कुंड देखील आपल्या गडकोटांवर मोठ्या प्रमाणात आहेत आणि मग टाकं म्हणतो आपण ज्याला किंवा कुंड म्हणतो, अशी टाकी मोठ्या प्रमाणात किंवा सरोवर मुद्दाम बांधलेली काही नैसर्गिक अशी देखील आपल्याला बघायला मिळतात. तर ह्या टाक्यांमधला
या कुंडांमधलं एकंदरीत जैविकता देखील फार महत्वाची असते. त्याच्यामध्ये जो गाळ मोठ्या प्रमाणात साठतो, तो गाळ खऱ्या अर्थानं आपल्याला साठलेला गाळ जर आपण अभ्यासला तर त्याच्यामध्ये पुरा जीवशास्त्र, पॅलिओबायोलॉजी, पुरा पर्यावरणशास्त्र म्हणजे पॅलिओ एन्व्हायरमेंटल स्टडीज देखील आपण करू शकतो. आपण इथं बघू शकतो की एका तळ्याचा कास सारख्या एखाद्या वर आम्ही संशोधन केलं होतं आणि इथं लिथोलॉग किंवा तो फोटोलॉग दिसतोय आणि हा लिथो सेक्शन दिसतोय की त्या मातीमध्ये परागकण असतील त्यावेळेच्या घटनांचा घटनाक्रम हा बंदिस्त झालेला असतो त्या मातीमध्ये आणि त्याचा जर एकंदरीत शास्त्रीय आढावा घेतला तर खऱ्या अर्थानं आपण एक पुरा इतिहास म्हणजे पॅलिओ हिस्ट्री त्या एका दुर्गाची किंवा ती म्हणजे कधी सेटलमेंट झाली, कधी वसती स्थान आलं, काय पद्धतीची पिकं होती, काय पद्धतीचा वावर होता, त्याचा शास्त्रीय आढावा आपण या लिथोसेक्शन स्टडी मधनं सेडिमेंट स्टडीमध्ये सेडिमेंटॉलॉजी थ्रू आपण नक्कीच करू शकतो. माझं आव्हान आहे की काय होतं की बऱ्याच वेळेला अनेक शिवप्रेमी असतील म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट शिवप्रेमी खूप चांगलं काम करतात पण बऱ्याच वेळेला या टाक्यांमधला गाळ हा अशास्त्रीय पद्धतीनं काढला जातो. खरं तर अशा शिवप्रेमींनी किंवा पर्यावरण अभ्यासकांनी त्यांच्या जोडीला जर एखादा आर्किओलॉजिस्ट, एखादा सेडिमेंटॉलॉजिस्ट हा जोडीला घेतला आणि त्याचा एकंदरीत उत्खनन करताना ती सॅम्पल जर प्रिझर्व करून ठेवली तर खऱ्या अर्थानं दुर्ग संवर्धन आणि तिथला पुरा इतिहास स्टडी करण्यासाठी अभ्यासासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे एकात्मिक पद्धतीनं होलिस्टिक अँगलनं निसर्ग संवर्धन किंवा दुर्गाचं पुनरुज्जीवन किंवा टाक्यांचं पुनरुज्जीवन त्याची स्वच्छता ही करण्याची गरज आहे. अनेक गडकोटांवर किंवा परिसरात घेरा परिसरात काही गरम पाण्याचे कुंड आपल्याला बघायला मिळतात. थर्मोफिलिक बॅक्टेरिया त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. तर हा एक इंटरेस्टिंग भाग आहे. अनेक ठिकाणी रांजण खळगी ज्याला इरोजनल फॉर्म आहे वॉटर करंटमुळे झालेला तो आपल्याला अभ्यासता येऊ शकतो. नाकेखिंड म्हणजे डुक्स न्यूज पॉइंट तुम्हाला डुक्स सॉरी याला केट्स पॉइंट असं म्हटलं जातं. नाकेखिंड म्हणजे ज्याला केट्स पॉइंट जो महाबळेश्वर परिसरामध्ये आहे प्रामुख्यानं त्या ठिकाणी आपल्याला ड्रोनच्या साहाय्याने घेतलेला छायाचित्र ही कुंडलिका व्हॅली मधली कुंडलिका वाहणारी नदी आणि तुम्ही आउटक्रॉप बघू शकता की विहंगम दृश्य सह्याद्रीचं. गडकोट आणि परिसरातलं आर्किटेक्चरल आहे किंवा ते बांधलेले पुरातन पूल हे देखील किती महत्वाचं आहे. म्हणजे इको टुरिझमच्या दृष्टिकोनातनं किंवा अभ्यासकांना आर्किटेक्चर्सला असे पूल जाऊन दाखवले पाहिजेत. अभ्यासामध्ये त्याचा सहभाग पाहिजे. निसर्ग सहली आपण आयोजित करतो तेव्हा असे विशेष निर्मिती पुलांची कशी केली असेल त्याचा अभ्यासासाठी काही गडकोटांवर फॉर्म्स आहेत की एक छिद्र मोठ्या प्रमाणात खडकाला पडलेलं दिसतं आणि हे जिओमॉर्फॉलॉजिकल फीचर्स इरोजनल फॉर्म्स देखील आपल्याला राजगडला बघायला मिळतात. अनेक गडकोटांवर आहेत तर त्या अभ्यासाला हे जिओमॉर्फॉलॉजिकल फीचर फार महत्वाचे आहेत. गडकोटांवर आढळणाऱ्या काही कंदील पुष्पाच्या जाती गडकोट हे फक्त जैविकतेच्या दृष्टिकोनातून नाही तर खऱ्या अर्थानं मिनरल्स म्हणजे याला खनिज एकंदरीत संपत्ती आपण म्हणूया. मग कॅव्हनसाइट असेल, ॲपोफायलाइट असेल, मिझोलाइट असेल, पुनालाइट असेल, अनेक मिनरल्स हे आपल्या गडकोटांवर बघायला मिळतात. तर ते अभ्यासणं देखील गरजेचं आहे. एकंदरीत गडकोटांवर असलेलं जीवनमान, तिथला असलेला लाईफ स्टॉक हा देखील फार महत्वाचा आहे. तुम्ही बघू शकता की इथं गुरं हा खिलारी बैल दिसतोय, तो इथं तरताना दिसतोय स्थानिक गवतांवर. इथं हा स्थानिक माणूस जो आहे तो रायरेश्वरचा तिथल्या गवताचा भारा, पेंडा त्यांनी केलेला आहे. या मावशी ज्या आहेत ते त्यांची उपजीविका इथं येणारे जे निसर्ग पर्यटन आहे, वन पर्यटन करणारा, दुर्ग पर्यटनाला आलेले लोक जे आहेत त्यांना त्या ताक देताना किंवा दही देताना दिसत आहेत. तर एकंदरीत दुर्ग पर्यटनामधनं तिथल्या स्थानिक जीवनमानांचं एकंदरीत आर्थिक कसं एकंदरीत आपल्याला सुसह्य करता येईल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येईल याच्याविषयीचं देखील काम एकात्मिक पद्धतीनं करण्याची गरज आहे. इथे तुम्हाला अमृता किंवा नरक्या किंवा घाणेरा ही औषधी वनस्पती दिसते. इथे दुर्गांवर उंचावर आढळणारी ही देवनाळ किंवा धवल नावाची पक्षी आहे. लोबिलिया वनस्पती आहे. लोबिलिया निकोशिनिफोलिया किंवा गडकोटांवर काही स्थानिक वाण इथं गहू दिसतोय. रायरेश्वरला इथे केवळ दवावर येणारा हा गहू आहे. तर त्याला खूप मोठी मागणी असते. तर तिथल्या तिथलं एकंदरीत जीवनमान, तिथल्या खाद्योपयोगी वनस्पती किंवा कंद महत्वाचे
आणि जेव्हा तुम्ही भटकंती करता तेव्हा तिथलं फक्त तुमचा ऍस्पेक्ट हा फक्त मी गड तोडून वर जायचंय एवढं न ठेवता तिथलं लोकजीवन कशा पद्धतीचं आहे, तिथल्या खाद्य संस्कृती कशा पद्धतीच्या आहेत, तिथल्या औषधी वनस्पती कुठल्या पद्धतीच्या आहेत, हे एकात्मिक पद्धतीनं होलिस्टिक अँगलने जर आपण अभ्यासलं, अध्ययन केलं, तर ती भटकंती ही आडगड पगडंडी न होता खऱ्या अर्थानं ती निसर्ग यात्रा, विज्ञान यात्रा होते, असं मला मुद्दाम या ठिकाणी नमूद करायचंय. मग तिथलं सेटलमेंट कशा आहेत, त्यानंतर तिथल्या जीवनमान, तिथली पिकं, हा माणूस तर शास्त्रज्ञच आहे, कारण तुम्ही त्याच्या हातात एक पाला दिसतोय, तो पाला कुटून पाण्यामध्ये टाकतोय, आणि तो रामेठा किंवा दातपाडीचा पाला आहे, आणि तो कुठून जेव्हा पाण्यामध्ये टाकतो तर त्या पाण्यामध्ये असलेले मासे हे टेम्पररी पॅरलाइज होतात आणि ते सहज तरंगतात. मग तो सहज ते पकडतो आणि त्या डब्यामध्ये ते मासे भरतो. त्या दिवशी सुद्धा रात्रीचं ते कालवण. असं एकंदरीत वनस्पतींचा उपयोग मासेमारीसाठी कसा केला जातो हे देखील जाणणं फार महत्वाचं आहे. आपल्या गडकोटांवर रानमेवा मोठ्या प्रमाणात आहे. मग त्याच्यामध्ये मग आंबोळी असेल, ही फ्लॅक्रोशा मॉन्टेना सारखी एक वनस्पती आहे. करवंद आहेत. इथे तुम्हाला जांभूळ दिसतंय, आळू दिसतोय आणि घेरा परिसरामधली जी गावं आहेत, मग तिथला आठवडे बाजार किंवा तिथल्या जत्रा असतील, या ठिकाणी जसजसा ऋतुमानानुसार फळांची उपलब्धता होते, तसं आठवडे बाजाराला तिथली स्थानिक फळं ही स्थानिक ग्रामस्थांकडनं विकली जातात. खऱ्या अर्थानं अत्यंत उत्कृष्ट असा रानमेवा म्हणता येईल. रानभाज्याही मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात. हे आता अलीकडे मोठ्या प्रमाणात रानभाज्यांचे महोत्सव हे मोठ्या प्रमाणात होतात. होतंय काय, की शहराकडचा ओढा हा दुर्गांकडे किंवा ग्रामीण भागाकडे मोठ्या प्रमाणात जाताना दिसतोय. त्यामुळे तिथल्या स्थानिक भाज्या आता खऱ्या अर्थानं धोक्यात आलेल्या आहेत. या एकंदरीत महोत्सवांना विरोध नाहीये. पण याची जर या रानभाज्यांची शेती केली आणि मग ते शहरी माणसांना जर खायला दिलं, तर खऱ्या अर्थाने ते संयुक्तिक ठरेल आणि रानभाज्या ज्या ग्रामस्थांसाठी उपलब्ध आहेत तिथल्या नैसर्गिक खाद्यावर, त्याचा उपयोग हा खऱ्या अर्थाने तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचं पोषण मूल्य वाढवण्यासाठी करणं हे गरजेचं आहे. अनेक मग त्याविषयी घेतलेल्या कार्यशाळा आपण बघू शकतो. चर्चासत्र असतील स्थानिक पिकांच्या बाबतीत. दुर्मिळ प्रजाती जसं शिवसुमनांचे 50 वनस्पतींचं रोपण हे रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं केलेलं. असे संवर्धनात्मक कार्यक्रम गडकोटांचे किंवा तिथला स्वच्छता अभियान असतील, हे देखील करण्याची गरज आहे. कारण का प्लास्टिक असेल, प्लास्टिक किंवा इतर वेस्ट असेल, यांनी तिथल्या जैविकतेला नक्कीच अपाय होऊ शकतो. तिथल्या टुरिझमला देखील त्याचा तोटा होऊ शकतो. तर असे काही अभियान स्वच्छतेचे हे देखील राबवण्याची गरज आहे. योग्य पद्धतीचे सायनेजेस, जेणेकरून भटकंती तुमची ही खऱ्या अर्थाने योग्य ठरेल म्हणून काही सायनेजेस मोठ्या प्रमाणात निर्मिती करणं गरजेचं आहे. सिद्धगड, गोरखगड जसे निर्माण केलेले आहेत. आपल्याकडे परंपरेनुसार काही सण सणावळे असतात. तर अनेक प्रतिकृती या घराघरामध्ये केल्या जातात. मग इथं तुम्हाला उजवीकडे प्रतापगडाची प्रतिकृती दिसते, डावीकडे खंडोबाची जेजुरी जो गड आहे, ती गौराईला केलेलं डेकोरेशन दिसतंय. आणि अशा वेळेला या गौराई उत्सवांना किंवा वेगवेगळ्या गणेश उत्सवांना गडकोटांवरही तुम्हाला गौरीचे हात किंवा कचोरासारखी वनस्पती दिसते किंवा ही रान आल्याची जात दिसते. ही मोठ्या प्रमाणात उपटून आणून त्या बाजारात विकली जाते. त्यामुळे गडकोटांवरनं ही वनस्पती आता हद्दपार होत चाललेली आहे, संपत चालली आहे. तर याच्याविषयीचा विचार आपण आपल्या महोत्सवांमध्ये, सणांमध्ये केला पाहिजे. या दुर्मिळ वनस्पतींचं संवर्धन केलं पाहिजे. अनेक खाणीच स्वरूपात असेल, मायनिंग ऍक्टिव्हिटी असतील, वनवे असतील, पवनचक्क्या असतील, चुकीची वनस्पती रोपण असेल, गडकोटांवर अशा चुकीच्या वनस्पती लावल्या जातात. त्यामुळे स्थानिक नैसर्गिक अधिवास किंवा तिथली जैवविविधता आहे ती धोक्यात येते आणि परकीय वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. आपण बघू शकता की अशास्त्रीय तोड खडकांची, त्यानंतर वाढतं पर्यटन हा देखील आता फार मोठा धोका हा दुर्गांना झालेला आहे किंवा तिथल्या परिसरातल्या जैवविविधतेला झाला आहे. तर याची कॅरिंग कॅपॅसिटी देखील दुर्गांची ही तपासून घेतली पाहिजे. किती प्रमाणात आपण बघतो दरवर्षी सिंहगडला, शिवनेरीला मोठ्या प्रमाणात पर्यटक पावसाळ्यात विशेष करून जात असतात. तर याच्याविषयीचा अंकुश देखील आपण ठेवण्याची गरज आहे. आता आपण जाऊयात की काही परकीय वनस्पती ज्या लँटना कॅमेरासारख्या टनटनी असेल, रानमारी ज्याला रानमोडी, युपॅटोरी म्हटलं जातं, ग्लिरिसिडिया म्हणजे उंदीरमारी किंवा कुबाबूळ, ह्याला सुबाबूळ का म्हणतात हाच एक प्रश्न आहे. अत्यंत घातक अशी ही इन्व्हेजिव्ह एलियन स्पीसीज. मग त्याच्या विरुद्धात असं उभं केलेलं एक अभियान, त्याला आपण मुव्हमेंट अगेन्स्ट बायोलॉजिकल इन्व्हेजन असं म्हणतो. जैविक
विरुद्ध असलेली हरित चळवळ, तर त्याच्यातलाच एक महत्वाचा उपक्रम म्हणजे उपद्रवी तणांची तणहोळी. त्यानंतर काही परदेशी गोगलगायांच्या जाती, अशा अनेक किंवा ओव्हर टुरिझममुळे रोड किल्स मोठ्या प्रमाणात होत आहेत. मग तणहोळी सारखा उपद्रवी तणांचा हा उपक्रम, त्यानंतर मुवमेंट अगेन्स्ट बायोलॉजिकल इन्व्हेजन सारखा एक आता राष्ट्रीय पातळीवर जाऊ पाहते असलेली एक हरित चळवळ. आपण बघू शकता की हिंदवी स्वराज्य शपथभूमी जी होती रायरेश्वर, त्या ठिकाणी छत्रपती शिवराय आणि त्याचे जे सहकारी होते 18 पगड जातीतले, या सर्वांनी एकत्रित पद्धतीनं त्यावेळेची जी परकीय आक्रमण होती, म्हणजे मोगलशाही असेल, निजामशाही असेल, कुतुबशाही असेल, इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या विरोधात ते सुराज्य आणि स्वराज्य निर्मितीचं एकंदरीत शपथ याच शिवलिंगावर घेतली. त्याच पद्धतीची हरित शपथ ही आपण सर्व हरित कार्यकर्त्यांनी, माभी कार्यकर्त्यांनी, पर्यावरण अभ्यासकांनी, स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन 22 वेगळ्या घराण्यातल्या प्रतिनिधींच्या समवेत आपण ती घेतली आणि ही परकीय आक्रमणं, म्हणजे ती परकीय उपद्रवी परकीय वनस्पती असतील, उपद्रवी परकीय सूक्ष्मजीव, कीटक, मासे असतील, यांच्या विरोधात घेतली. यांचं समूळ उच्चाटन आपल्या राष्ट्रातनं कसं करता येईल यासाठी ही चळवळ आहे. हटवा तण वाचवा वन, हटवा तण वाढवा वन, तणमुक्त भारत स्वच्छ भारत, अशी ती हरित चळवळ आहे. आणि श्री रायरेश्वराला प्रार्थना करून ही चळवळ आता जोमाने काम करू इच्छित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीत असणाऱ्या निसर्गत्य जीवसृष्टीच्या रक्षणासाठी आणि त्यावर अविरतपणे होत असणाऱ्या जैविक आक्रमणांच्या विरुद्ध लढण्यासाठी शिवरायांच्या विचाराने प्रेरित झालेले आणि त्यांच्याच मावळ मातीत वाढलेल्या आम्ही मावळे मावी सदस्य आज या निसर्गाच्या संरक्षणार्थ खालील प्रतिज्ञा करतो आहोत. आम्ही या भारत भूमीवर असणाऱ्या विविधतेच्या आणि निसर्गाच्या रक्षणासाठी अविरत क्रियाशील राहू. या निसर्ग संपन्न भूमीवर असणाऱ्या स्थानिक देशी जैविक घटकांवर व परिसंस्थांवर होणाऱ्या आगंतुक जैविक आक्रमणाविरुद्ध निकराचा लढा देण्यासाठी कायमचे कटिबद्ध राहू. या जैविक आक्रमणामुळे जसे की उपद्रवी परदेशी वनस्पती, उपद्रवी कीटक, उपद्रवी मासे, उपद्रवी सूक्ष्मजीव, इतर उपद्रवी जीव यांच्यामुळे राष्ट्राची पर्यावरणीय आर्थिक आरोग्य विषयक होणारी हानी कधी वरून येऊ शकत नाही. म्हणून अशा प्रकारची आक्रमणे रोखण्यासाठी आम्ही जनमानसात सातत्यानं जनजागृती करत राहू. कृषी, वन, जलसंधारणाच्या व त्यावर अवलंबित जीवसृष्टीच्या जनमानसांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. या पवित्र भूमीवर आक्रमण करणाऱ्या फिरंगी तणांचे जैविक घटकांचे समूळ उच्चाटन करून ही पावन भूमी निसर्ग संपन्न करण्यासाठी संघटित होऊन अशा सर्व उपद्रवी तणांची व उपद्रवी जैविक घटकांची वेळोवेळी तणहोळी करू. हटवा तण वाचवा वन, हटवा तण वाढवा वन. तणमुक्त भारत म्हणजे
स्वच्छ भारत म्हणजे स्वच्छ भारत या उक्तीप्रमाणे सदैव क्रियाशील राहू. छत्रपती शिवरायांनी लिहिलेल्या वृक्ष संवर्धन साठीच्या आज्ञापत्राचे आम्ही माबीचे सर्व सदस्य मनपूर्वक पालन करू. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. ही माबी प्रतिज्ञा जी त्या हरित चळवळीमधली एक महत्वाची प्रतिज्ञा आहे. परकीय आक्रमणांना कसं समूळ उच्चाटन आपल्या भारतानं करता येईल याच्याविषयीची ती प्रतिज्ञा आहे. आपल्याला दुर्ग संवर्धन असेल, निसर्ग संवर्धन असेल, याविषयीचा सतत डायलॉग हा हायर ब्युरोक्रेसी असेल, प्रशासनाबरोबर असेल, शासनाबरोबर असेल, तो सदैव ठेवणं गरजेचं. मग तिथली छायाचित्र प्रदर्शन असतील, लोकप्रतिनिधींशी असलेला संवाद असेल, त्यांना निसर्ग साक्षर किंवा पर्यावरण साक्षर कसं करता येईल याविषयीचं काम असेल, ही कामं मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे, जेणेकरून दुर्गांचं संवर्धन, परिसरातलं संवर्धन, जैविकतेचं संवर्धन आपल्याला मोठ्या प्रमाणात करता येईल. सो यू हॅव टू ट्राय टू वॉक अँड टॉक विथ द सिस्टीम. हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही सिस्टीमच्या बाहेर राहून कामं करू शकत नाही. त्यामुळे सिस्टीमला राईट काइंड ऑफ ऍडव्होकेसी देणं हेही तितकंच महत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक लोकांबरोबर तुमचा सतत संवाद असला पाहिजे. कारण का लोकपरंपरागत लोकविज्ञान हे माणसांकडं, आदिवासींकडं, गिरिजनांकडं मोठ्या प्रमाणात आहे. तर त्यांच्याशी तुम्ही संवाद साधून एकंदरीत संवर्धन कसं करता येईल, कारण खऱ्या अर्थानं शाश्वत जीवनशैली आहेत हे गिरिजन किंवा आदिवासी लोक करत असतात. त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात. म्हणून आपण इथे बघूया, अर्थ प्रोव्हाइड्स इनफ टू सॅटिस्फाय एव्हरी मॅन्स नीड बट नॉट एव्हरी मॅन्स ग्रीड, असं महात्मा गांधींनी म्हणून ठेवलेलं आहे. अँड ज्युडिशियल युटिलायझेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस इज रिअल ब्रह्मचर्य, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आणि इओ विल्सन ग्रेट इकॉलॉजिस्ट काय म्हणतात, वी शुड प्रिझर्व एव्हरी स्क्रॅप ऑफ बायोडायव्हर्सिटी ॲज अ प्राइसलेस while we learn to use it and come to understand what it means to humanity. आणि मला असं वाटतं की बायोडायव्हर्सिटी इज द की फॉर द बेटरमेंट ऑफ ऑल. तर सर्वांच्या उद्धारासाठी जैविकता परिसरातली टिकवणं हे गरजेचं आहे. शिवरायांच्या प्रेरणेतनं, शिवरायांच्या एकंदरीत जो त्यांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे तो जर आपण अवलंबला तर स्वराज्य निर्मितीसाठी ते महत्वाचं ठरेल. उपद्रवी परकीय आक्रमण देखील आपल्याला हटवून लावता येतील. आणि खऱ्या अर्थानं वृक्ष संवर्धन आणि त्या बाबतीत शिवरायांचं एक आज्ञापत्र आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर ते आज्ञापत्र देखील फार महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये शिवरायांनी तो फार महत्वाचा क्रांतिकारक विचार या त्यांच्या आज्ञापत्रात मांडलेला आहे. म्हणून हे बुलंद सह्याद्री मनपूर्वक धन्यवाद. मला आज जो आपण एक सदीप व्याख्यान आज घेतलेलं आहे, या सदीप व्याख्यानाच्या माध्यमातून आज आपण एक प्रकाश चित्रांच्या माध्यमातून एक संवाद केलेला आहे. आपण बघितलं असेल की दुर्ग किती महत्वाची भूमिका बजावत आहेत. आणि खऱ्या अर्थानं जैविकता किंवा पर्यावरण जर टिकवायचं असतील, नद्या, नाले, ओढे टिकवायचे असतील, परिसरातली वनराई टिकवायची असतील, तर हे दुर्ग देखील संवर्धित करणं, टिकवणं, त्याचं अध्ययन करणं, संशोधन करणं हे फार महत्वाचं आहे. आणि ही दैदिप्यमान दुर्ग संस्कृती, दुर्ग परंपरा, दुर्ग इतिहास जोपासणं, ते टिकवणं, संवर्धित करणं हे खऱ्या अर्थानं आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि मला अपेक्षा आहे की या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं असेल तर ही जी विविधता आणि हे दुर्गांवरचं वैविध्य आपण एकत्रितपणे टिकवूया अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार, धन्यवाद.